मी सरांना अशी विनंती केली खाजगी भेटून तेव्हा, सर मला तुमचा 1 तास अटेंड करायची परवानगी तुम्ही द्या. त्यांनी कुठलाही आडपडदा न ठेवताना मला सांगितलं की तुम्ही वर्गात येऊन बसून चला. मी त्यांना असं म्हणालो की सर माझी एक अडचण अशी आहे की माझी शाळा 12 वाजता असते, तुमचा तास 11:50 संपतो. तो तास संपला की मी मात्र उठून जाईल, मला माफ करायचा. असं असणारं त्यांचं विद्यार्थ्यांचं प्रेम मला मिळालेलं आहे. पाशी मर्डेकर हे तर मला आजही माझ्या कानात ते शब्द आहेत. खरं तर त्या काढलेल्या क्लास नोट आजही मी सांभाळून ठेवलेल्या आहेत. पुढे जेव्हा त्यांचं पुस्तक आलं त्या पुस्तक आल्यानंतर आम्ही खूप भारावून गेलेलो होतो. समीक्षा कशी असावी, प्रतिमांची उकल कशी करावी, प्रतिमा कशा समजून सांगाव्या, हे सरांकडून मी शिकलो. सरांच्या विद्यार्थी प्रेमाबद्दल एक गोष्ट मला जाणीवपूर्वक या ठिकाणी सांगावी वाटते. सर जेव्हा निवृत्त झाले त्यावेळेस मी विवेकानंद महाविद्यालयात पदव्युत्तर विभाग चालवत असो. यावेळी प्रथम वर्षाला 500 आणि दुसऱ्या वर्षाला 600 अशी विद्यार्थ्यांची मराठीची संख्या होती. 5-5 तुकड्या मंजूर झालेल्या होत्या. सरांना मी विनंती केली की सर तुम्ही आता निवृत्त झालेले आहात आणि माझ्या विद्यार्थ्यासाठी तुम्ही तुमचा वेळ द्यावा. विद्यार्थ्यांना तुमची फार गरज आहे. कुठल्याही प्रकारचा संकोच न करताना, आडेवेडे न देताना रसाळ सरांनी माझ्या विद्यार्थ्यांना समीक्षा शिकवलेली आहे. आज महाराष्ट्रात कुठेही गेलो तर सरांना तर ओळखतोच आपण, पण त्यांच्यामुळे विवेकानंदाला जो एक महाविद्यालयाला जो एक दर्जा प्राप्त झाला तोही आपल्याला लक्षात घ्यावे लागतो. सरांची 9,000 उद्या पूर्ण होते. त्या निमित्तानं आम्ही परिषदेने असं ठरवलं की सरांचा आपण योग्य असा सत्कार करूया. मला खूप बोलायचं होतं पण तुमच्या लक्षात येत असेल माझ्या आवाजाची काय अवस्था आहे ती. मी सरांना या निमित्तानं शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घ आयुष्य मिळो आणि त्यांचं चालू असणारं लेखन सतत आमच्यासारख्या आणि तरुणांच्या त्यांना वाचायला मिळावं, त्यांना मार्गदर्शन व्हावं अशी अपेक्षा मी करतो आणि माझं थोडक्यात हे प्रास्ताविक संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मराठवाडा साहित्य परिषदेची त्यांच्याविषयी असलेली कृतज्ञता सरांनी आपल्यासमोर या प्रास्ताविकातून या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. यानंतर आज जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. ज्यांच्या हस्ते गुरुवारी रसाळ सरांचा आपण सत्कार करणार आहोत तर डॉक्टर लता मोरे ज्येष्ठ समीक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मराठवाडा साहित्य परिषदेचे कार्यकारिणीचे सदस्य दगडूदादा लोमटे यांना विनंती करतो की डॉक्टर लता मोरे यांचं आपण पुष्पगुच्छेतून स्वागत करावं. गुरुवारी डॉक्टर रसाळ सरांविषयी आणि त्यांच्या लेखनाविषयी भाष्य करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जे समीक्षक आणि अनुवादक डॉक्टर चंद्रकांत पाटील सर हे या ठिकाणी उपस्थित आहेत. मराठवाडा साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्य डॉक्टर दिलीप बिरोबी यांना विनंती करतो त्यांनी सरांचं पुष्पगुच्छेतून या ठिकाणी स्वागत करावं. ज्याचा आपण या ठिकाणी
आतुरतेने वाट पाहतो ते गुरुवारी डॉक्टर सुधीर रसाळ सर यांचा सत्कार, सपत्नीक सत्कार आपण मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष, कार्यवाह आणि डॉक्टर लता मोरी, डॉक्टर चंद्रकांत पाटील सर या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण या ठिकाणी गुरुवारी रसाळ सरांचा सपत्नीक सत्कार करावा. मराठवाडा साहित्य परिषदेच्या उभारणीमध्ये, जडणघडणीमध्ये, वाटचालीमध्ये डॉक्टर रसाळ सरांचा फार मोठा मोलाचा असा वाटा राहिलेला आहे. मराठवाडा साहित्य परिषदेचे चिटणीस, अध्यक्ष आणि विश्वस्त म्हणून, तसेच दीर्घकाळ प्रतिष्ठान युवा वाङ्मय नियतकालिकेचे संपादक म्हणून सरांनी काम केलेले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे सदस्य आणि नंतर अध्यक्ष म्हणून सुद्धा त्यांनी दीर्घकाळ असं काम केलेलं आहे. मराठी साहित्याच्या समीक्षा क्षेत्रामध्ये विशेषतः कवितेच्या समीक्षेमध्ये सरांचा नावलौकिक मराठी साहित्यामध्ये कायम स्मरणात राहील. नव्या वाटा शोधणारे कवी या ग्रंथाचं प्रकाशन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते होईल. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो की या ग्रंथाचं प्रकाशन आपण या ठिकाणी करावं. त्यामध्ये या ठिकाणी भर टाकलेली आहे. नव्या तोंडा पुढे धरलाय खाली खाली समकाळात खाली करा ना. नव्या भूमिका घेऊन लेखन करणाऱ्या कवींविषयी सरांनी या ठिकाणी चिंतन या ग्रंथातून मांडलेला आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह दादासाहेब गोरे, सर्व कार्यवाह अतकरे साहेब आणि अतिशय सुंदर असा शेक्सपियरवर प्रबंध, शेक्सपियरच्या नाटकांवर प्रबंध लिहिणाऱ्या लता मुरीरबाई, रसाळ आणि आपल्या अतिशय भारदस्त आवाजात भारदस्त परिचय करून देणारे कैलासजी या आणि सर्व रसिक हो. रसाळ सरांविषयी मी परिचय करून द्यावा काय या संदर्भात काय बोलावं हे मला कळत नाही. रसाळ सरांच्यावर मी इतक्या वेळा लिहिलेलं आहे, बोललेलो आहे. त्यांची एक अतिशय महत्वाची मुलाखत मी फार पूर्वी घेतली आहे, जेव्हा त्यांच्या 75 वर्ष पूर्ण झाली तेव्हा. आणि बऱ्याच वेळा निनावी नावाने पण त्यांच्यावर लिहिलेलं आहे. त्यामुळे काय काय बोलावं आणि काय बोलू नये याच्याविषयी मी सुद्धा कन्फ्युज्ड आहे. तरी पण मी थोडक्यात त्यांच्याविषयी बोलतो, कारण सविस्तर त्यांच्याबद्दल गोरे आणि यांनी बोललेलंच आहे. मी रसाळ सरांचा कधीही विद्यार्थी नव्हतो, ही पहिली गोष्ट. माझा आणि रसाळ सरांचा सुमारे 65 वर्षांचा संबंध आहे, ही दुसरी गोष्ट. 65 वर्ष. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातल्या सगळ्या अवस्था यांचा मी साक्षीदार आहे. रसाळांविषयी मला विशेष महत्वाची अशी गोष्ट वाटते की एवढ्या सातत्याने आणि निश्चित भूमिका घेऊन समीक्षा लेखन करणारे
2-3 लोकच मराठी साहित्यात शिल्लक आहेत, त्यात रसाळ सर आहेत. रसाळांनी प्रतिष्ठानचं संपादन करून एक नवी पिढी घडवलेली आहे. आपल्याला कदाचित माहीत नसेल की काही महत्वाचे कवी मराठीतले, उदाहरणार्थ माणिक गोडघाटे ज्यांनी पुढे ग्रेस असं नाव घेतलं ते, किंवा नामदेव ठसाळ किंवा भालचंद्र नेमाडे, या सर्वांच्या कविता रसाळ सरांनी त्या काळी छापलेल्या आहेत, त्या काळात प्रतिष्ठानमधून. आणि जेव्हा जेव्हा एखाद्या कवीमध्ये, एखाद्या लेखकामध्ये, एखाद्या टीकाकारामध्ये सरांना काहीतरी विशेष असं जाणवलं, तेव्हा त्यांनी त्या लोकांना प्रकर्षाने पुढे नेण्यासाठी प्रयत्न केलेला आहे. सरांचं बद्दल अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मला वाटतं की त्या मी अनेकदा इतरत्र सांगितलेल्या असल्यामुळे पुन्हा त्या सांगत नाही. या निमित्ताने मात्र काही प्रश्न माझ्यासमोर जे सतत राहिलेले आहेत आणि त्यांच्या मी सरांशी बऱ्याचदा बोललेलो आहे, ते फक्त आपल्यासमोर मांडतो. कदाचित आपल्याला ते अयोग्य वाटतील किंवा सुयोग्य वाटतील, ती आपली भूमिका आहे, ती तुम्ही बघा. पहिली गोष्ट म्हणजे सरांनी एक निश्चित अशी वाङ्मयीन भूमिका घेऊन साहित्याकडे बघण्याचा आणि लिहिण्याचा प्रयास केला. म्हणजे आता ते समीक्षक आहेत का, आलोचक आहेत का, टीकाकार आहेत हे मला माहीत नाही, कारण मला अजूनही कळत नाही की आलोचक आणि समीक्षक याच्यात काय फरक आहे. हा माझ्या मनातला एक प्रश्न आहे. म्हणजे असे बरेच प्रश्न आहेत, असे बरेच शब्द आहेत ज्यांच्याबद्दल मला नेहमीच लक्षात आलेलं नाही आहे की नेमके याचा अर्थ काय. उदाहरणार्थ आणखी एक आवडता शब्द परिचय करून देणाऱ्या लोकांचा, की ते म्हणजे ज्यांच्याविषयी बोलायचं ते की एक फार थोर असे समीक्षक किंवा कवी आले, पण असे लोक आपले थोरपणाचे निकष काय आहेत हे कधीही सांगत नाही. कदाचित त्यांनाही ते माहीत नसेल. हा थोर शब्द मराठीत आहे म्हणून तो वापरला जातो. याच्याविषयी मूलभूत चिंतन कोणी केलेलं नाही, पण ज्या 1-2 लोकांनी लिहिलेलं आहे त्यात रसाळ सर निश्चित आहे. आणखी विशेष म्हणजे रसाळांनी जी सुरुवात केली आणि ज्यांच्या कविता आणि प्रतिमा त्या पुस्तकाला विलक्षण असा चांगला प्रतिसाद सर्वांकडून मिळालेला आहे. पण आता हा चांगला प्रतिसाद कसा आहे, तर मला थोडीशी उत्कंठा होती, म्हणून मी माझ्या बऱ्याच लोकांना विचारलं की कविता आणि समीक्षा वाचलंय का. हो, फार महत्वाचं पुस्तक आहे, पण त्याला ते काही असं वाचता येत नाही. म्हणजे की आलं कादंबरी आली, त्याच्यासाठी फार व्यवस्थित आणि बराच वेळ द्यावा लागेल, त्यामुळे मी सुरुवात करणार आहे. म्हणजे मोठमोठ्या लोकांनी सांगितलं. म्हणजे नावच घ्यायचं तर विजयराजाध्यक्षांना मी विचारलं की बाई हे कसं काय. हा, त्याच्यासाठी जरा मोठा वेळ जास्त द्यावा लागेल, असं ते कविता आणि प्रतिमा पुस्तक आहे. पण प्रतिमा सृष्टी ह्याच्याविषयी इतकं मूलभूत लेखन करूनही मोठमोठ्या आलोचकांना त्याच्याविषयी उत्कंठा नसावी हे मला फार दुःखदायक वाटतं. ज्या पद्धतीनं
रसाळांनी प्रतिमा सृष्टीविषयी आणि प्रतिमेविषयी लिहिलेलं आहे. त्या काळाबद्दलही मी पूर्वी बोललेलो आहे, फारसं काही त्यात बोलत नाही. पण हा एक त्या काळात जो फार मोठा धबधबा होता तो रूपवादी समीक्षेचा होता. आता रूपवादी समीक्षा ही जवळजवळ कालबाह्य झालेली आहे. ती काही कोणीही आता विशेष तिच्याबद्दल बोलत नाही. पण रूपवादी समीक्षेला खास करून एक दोन असे स्कूल्स ज्याला म्हणता येईल. असं एक स्कूल होतं रशियन फॉर्मॅलिस्टांचं, रशियन रूपवादी लोकांचं, आणि दुसरं एक होतं प्राग रूपवादी. या लोकांनी भाषेपासूनच अधिक विचार केला. पण दोन गोष्टी यांनी मांडलेल्या, जरी हे आउटडेटेड असले, म्हणजे आज ते असं वाटतं, मांडलेल्या दोन गोष्टी या आजपर्यंत चालत आलेल्या आहेत. त्यातली एक गोष्ट अशी आहे की पुरोभूमीकरण हा शब्द त्यांनी काढला, म्हणजे फोरग्राउंडिंग करणं. आता ते काय आहे कदाचित विस्ताराने सांगण्याची गरज नाही, पण एक फॉर्मलिस्टांनी दिलेला हा शब्द. आजही पुरोभूमीकरण हा महत्वाचाच भाग समजला. आणि दुसरा जो महत्वाचा विचार प्रागच्या स्कूलमधल्या लोकांनी दिला, भाषिकच होता तो. तर त्याच्यामध्ये एक महत्वाची अशी गोष्ट जी सांगितलेली होती की जे आजही आपल्याला तेवढीच महत्वाची वाटते, आणि ती म्हणजे एक नूतनीकरण, नवीनीकरण किंवा नवीन काहीतरी निर्माण करणं. जे आधी आहे त्यापेक्षा वेगळं, नवं, अनन्यसाधारण असं रूप हे फार महत्वाचं आहे. आम्ही जेव्हा विद्रोहाच्या, आम्ही म्हणजे मी आणि माझे मित्र, तेव्हा आमचा एक दोन तीन जे महत्वाचे मुद्दे होते, त्यातला एक मुद्दा होता की रूपवाद, सौंदर्यवाद याच्या विरोधात बंड केलं पाहिजे. तर नव्या लोकांनी त्याचा असा अर्थ घेतला की रूप वगैरे आम्ही काही मानतच नाही, आणि आम्हाला वाटेल तसं आम्ही लिहितो तेच रूप. वस्तुतः ही भूमिका मला काय मान्य नाही. याचं कारण असं की रूपवादी समीक्षेचं महत्वाचा भाग असा होता की ते साध्य आहे असं त्या काळी प्रचलित होतं. रूपवाद हे काही साध्य असू शकत नाही, रूपाच्याही पलीकडे जायला पाहिजे, आणि ते एक साधन असलं पाहिजे अशी आमची भूमिका होती. ती नव्या लोकांपर्यंत पोहोचेल की नाही माहीत नाही. सरांच्या रूपवादी समीक्षेमध्ये हळूहळू त्यांनी ज्या सखोल पद्धतीने टेक्स्च्युअल किंवा संहितेला सूक्ष्मवादी पद्धतीने विचार करताना त्यांच्या भूमिका बदलत गेल्या, आणि हळूहळू त्यांनी सामाजिकीकरण, रूपाच्या बाहेरची गोष्ट किंवा कवितेच्या संहितेच्या बाहेरची गोष्ट जे समाज आहे, तर त्याही अंगाने त्यांनी विचार करायला सुरुवात केली. त्यामुळे त्यांची समीक्षा ही उत्क्रांत झालेली आहे, बदलत गेलेली आहे, आणि ते आपल्या एकाच भूमिकेवर ठाम नाही. आणि मला ही गोष्ट फार महत्वाची वाटते, कारण समीक्षक आणि कवी यांच्यामध्ये शक्यतो वाढच होत नाही, बदलच होत नाही, अशी एक समज आहे, आणि ती बऱ्याच अंशी खरी पण आहे. हे त्यांच्या याचं फार मला मोठं योगदान वाटतं की त्यांनी पूर्णपणे रूपवादी समीक्षित न स्वीकारता त्याच्यामध्ये रूपवादाबरोबरच ते सामाजिकीकरणापर्यंत आले. आणि मी पूर्वी सांगितलेलं होतं की त्यांनी जो संस्कृतीचा विचार केला तो अतिशय
या संस्कृतीतला, या मातीतला विचार आहे. म्हणजे उदाहरण मी पुन्हा पुन्हाच असं सांगेन की सरांचं एक छोटंसं पुस्तक आहे 90 पानांचं, नाग देशपांडेकरांचं. नाग देशपांडे हे अतिशय महत्वाचे कवी आहेत. त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रामुख्याने असं लक्षात आलं की नाग देशपांडेंची जी नागर ती अनागर अशी कविता आहे की त्या कवितेचे संबंध आपल्याकडे रूढ होत असलेल्या परंपरांच्या मध्ये कसे आहेत हे सरांनी सखोलपणे पहिल्यांदा सांगितलं. मला ते पुस्तक महत्वाचं वाटलं आणि तो एक सरांचा बदलता आहे, बदलता एक भाग आहे असं माझी भूमिका आहे. मला जे प्रश्न पडतात त्याबद्दल मी असे विचार करतो की एवढी समीक्षा लिहिली जाऊ नये, तिचा कवितेवरती काही परिणाम होतो का? कविता लिहितात त्यांच्यावर परिणाम. खरं तर ही गोष्ट अशी आहे की क्रिएटिव्ह म्हणजे सृजनात्मक साहित्य हे आधी आणि समीक्षा ही त्याच्यावर आणि नंतरची गोष्ट आहे. असं नाहीये की समीक्षा तुम्हाला एक रूप देईल, एक प्रारूप देईल आणि त्याप्रमाणे तुम्ही कविता लिहा, असं सहसा होत नाही. कवितेशी नव्या लोकांच्या संदर्भात मी अत्यंत निराश आहे. कदाचित माझी ती मर्यादा असेल या नव्या लोकांच्या म्हणजे नव्या कवींच्या आणि समीक्षकांच्या दोघांच्याही बद्दल मी निराशावादी यासाठी आहे की समीक्षेची एक रूढ झालेली भाषा आहे ती बदलली पाहिजे. कारण मग असं होतं की तुम्ही एखाद्या असामान्य कवींवर लिहिता आणि त्याच गोष्टी समीक्षेच्या समीक्षेतली भाषा वापरून एक नव्यानं लिहिणाऱ्या मित्राबद्दलही तुम्ही लिहू शकता असं तेच वाटतं. तर याचं कारण असं आहे की तत्वविचार कुणीही सहसा करत नाही. कुठल्याही साहित्य कृतीच्या पहिल्यांदा तात्विक अंगाने विचार करणं आणि त्यानंतर मग तिचा अप्लाइड ज्याला म्हणतात तसा विचार करणं हे नंतरच आहे. आणि हे तात्विक अंग जे आहे ते फारच थोड्यांच्या मध्ये दिसून येतं. रसाळांच्या कविता आणि प्रतिमामध्ये ते आहे. पण याचा असा अर्थ काही लोकांनी घेतला की प्रतिमा असेल तरच कविता, प्रतिमा नसेल तर ती कविताच नाही. एक गमतीदार गोष्ट अशी आहे की भवानी शंकर श्रीधर पंडित हे पूर्वीचे फार एक नावाजलेले समीक्षक होते. केशवसुतांच्या जन्मशताब्दी निमित्तानं एक ग्रंथ यांचा भवानी शंकरांचा एक निबंध आहे आणि त्यांनी एक असं त्याच्यामध्ये विधान केलेलं आहे की अमुक अमुक एक केशवसुतांची वासावळींची कविता ही अतिशय अप्रतिम कविता आहे. कारण ती अप्रतिम आहे, तिच्यात एकही प्रतिमा नाही. आता ह्यातला विनोदाचा भाग जरी सोडला तरी नंतरच्या काळात प्रतिमेशिवाय कविता लिहिणं हे खूप रूढ झालं आणि ते विधानात्मक जेव्हा सपाट होत गेलं त्यामुळे जेवढा मी नव्या लोकांबद्दल, नव्या कवितेबद्दल, नव्या समीक्षेबद्दल निराश आहे, मला कदाचित या माझ्या विधानाशी रसाळ सरही सहमत होते. भाषा बदलली पाहिजे. भाषा बदलल्याशिवाय समीक्षेची नवी भाषा शोधून काढल्याशिवाय काहीही समाधान होणार नाही. आणि ही नवी भाषा जर शोधायची असेल तर त्यासाठी आवश्यक गोष्ट म्हणजे तुमचा तात्विक विचार. आणि जर तात्विक विचार असेल तर तो अतिभौतिकतेमध्ये किंवा फिलॉसॉफी किंवा तत्वज्ञानामध्येच शक्य आहे. नेमकं त्याच्याकडेच
सर्वांचं दुर्लक्ष होतं आणि ते दुर्लक्ष यासाठी होतं की प्रतिक्रिया दिल्यासारखी कविता लिहितात. म्हणजे हुबेहूब चित्र काढावं तसं हुबेहूब एखादं वर्णन केलं की कविता झाली किंवा कथा झाली असा जो गैरसमज आहे तो आधी काढून टाकला पाहिजे. चिंतनाशिवाय कविता शक्य नाही, चांगली कविता शक्य नाही. आणि चिंतनामध्ये निश्चितपणे तुमच्या नेणिवा महत्वाच्या आहेत. कविता नेणिवेतून आल्याशिवाय किंवा सबकॉन्शियस मधून आल्याशिवाय ती तुम्हाला काही देऊ शकत नाही. आता कवितेबद्दलची माझी भूमिका स्पष्ट करताना मी असं सांगेन की आयुष्य म्हणजे जगताना जास्तीत जास्त तुम्हाला दुःखाला सामोरं जावं लागतं. त्या आनंद आणि दुःख म्हणजे सरांनी एका ठिकाणी मला वाटतं की तुषारच्या मुलाखतीत असं लिहिलेलं आहे की जगण्यातल्या आनंदाबद्दल नवीन कवी लिहित नाहीत वगैरे. खरी गोष्ट अशी की आनंदाचं आणि दुःखाचं प्रमाण जर पाहिलं आयुष्यातलं तर आनंदाचं प्रमाण अतिशय कमी असतं, दुःखाचंच प्रमाण जास्त असतं. पण हे दुःख बऱ्याच नव्या कवितांमधून वर्तमानपत्री पद्धतीचं वाटतं. वर्तमानपत्राला एखादी कॉलम वाचून एखादी घटना वाचून लगेच त्याच्यावर कविता लिहिणं आणि रोजच्या रोज अशा कविता लिहित राहणं म्हणजे संख्येला मोठं होणं म्हणजे थोर कमी अशी एक समज मराठीमध्ये झालेली आहे. तिचा आपण गांधींनी विचार केला पाहिजे. मला वाटतं सरांविषयी सांगताच मी या पुस्तकाबद्दलही थोडंसं सांगतो, अगदीच थोडंसं, कारण मी स्वतः त्याचा कवितेच्या 7 कवींचा त्यांनी विचार केलेला आहे. त्यातला मी एक कवी असल्यामुळे मी काही फार विस्ताराने काही सांगणार नाही, आपणच ठरवावं ते. पण ही एक अतिशय महत्वाची पुस्तक त्यासाठी आहे की लघु नियतकालिकांमधली कवी ही नव्या लोकांमध्ये एक मिथ्य कथा झालेली आहे, मिथक आहे. नवे कवी फार फार मोठं कार्य केलेलं आहे नवीन लघु नियतकालिकातल्या कवींनी आणि त्याच्या पुढे कोणालाही जाता येत नाही वगैरे वगैरे मिथकं फार प्रसिद्ध आहेत. मला वाटतं की ही मिथकं तोडण्याचं आणि प्रत्यक्ष अंतरंगण घोषण्याचं कवीच्या आणि कवितांच्या कवितेक्षा कवितांच्या हे सरांनी या पुस्तकात केलेलं आहे. या पुस्तकात एक गमतीदार गोष्ट मला अशी वाटते योगायोगाची की सर उद्या 90 वर्ष पूर्ण करणार आहे. सरांच्या या पुस्तकाचं ब्लर निशिकांत ठकारे यांनी लिहिलंय. त्यांचं वय 90 वर्ष चालू आहे आणि ज्या पॉप्युलर प्रकाशनानं हे पुस्तक प्रकाशित केलं आहे ते रामदास भटकर यांचं पण 90 वर्ष चालू आहे. हा एक योगायोगाचा भाग आहे. बरं हे तिन्ही लोक आजही तेवढ्याच तत्परतेने उत्कटतेने आणि तेवढ्याच ताकदीने लेखन करतायत. हे करत असताना मला एक आणखी गमतीदार गोष्ट अशी वाटली की आज जे लिहिणारे कवी आहेत हे जर 90 वर्षापर्यंत लिहित राहिले तर आपली काय अवस्था होईल. त्यामुळे फारच थोड्या लोकांना हे भाग्याला अंगाने लिहिणारी कविता लिहिलेली कविता ही 70 नंतर प्रस्थापित झालेली गोष्ट आहे. मी एका ठिकाणी असं लिहिलेलं होतं की या सगळ्यांचा उगम हा लघु नियतकालिकांच्या चळवळीतच झालेला आहे आणि त्याच्या आधी राजकीय विचार करणारं साहित्य फारसा अस्तित्वात नव्हतं. तसंच स्त्रीवाद किंवा दलित साहित्य फारसा अस्तित्वात नव्हतं. म्हणजे नामदेव ढसाळची सुरुवात झालेलीच होती आणि आजही मला वाटतं की दलित कवितेमध्ये नामदेव ढसाळ यानं जी उंची गाठली ती कुणीही गाठू शकलं नाही.
आणि एक परंपरागत मांडायची झाली कवितेची तर मी समजे नामदेव ढसाळ, त्याच्यानंतर प्रकाश जाधव जो फारच कमी लोकांना माहीत आहे, त्याच्यानंतर अरुण काळे आणि बुद्धिमत मेश्राम अशी परंपरा मी कवितेत लावतो. नामदेव ढसाळ वस्तुतः या संग्रह या सरांच्या याच्यात घ्यायला हवं होतं असं बऱ्याच जणांना वाटेल. पण नामदेवची खरी कविता ही उशिरानंतर 70 नंतरच आहे. तोपर्यंत हे सगळे कवी बहारात होतेच. प्रत्येकाला आपला स्वतःचा चेहरा होता. प्रत्येकाने भाषेविषयी झगडून प्रयत्न केलेले होते, संघर्ष केलेले होते आणि प्रत्येकाने काही ना काहीतरी भाषिक संस्कार मराठी साहित्यावर आणि मराठी ग्रंथावर केलेले आहेत. ते काय आहे याचे याचा एकूण आढावा सरांनी आपल्या पुस्तकात घेतलेला आहे. तो महत्वाचा आहे आणि तो बहुतेकांनी वाचावा असं मला वाटतं. आणखी एक प्रश्न माझ्या समोर नेहमी निर्माण होतो. आलोचक आणि टीकाकार आणि वगैरे बरोबरच मला एक असं वाटतं की टीकेमध्ये नेहमी 2 प्रकार राहिलेले आहेत. एक जी टीका आहे त्या टीकेला विद्याशाखीय समीक्षा म्हणतात, म्हणजे अकॅडमिक समीक्षा किंवा टीका. आणि दुसरी जी आहे ती अकॅडमिक्सच्या बाहेर असलेल्या लोकांनी लिहिलेली टीका. हे नेहमी लक्षात घ्यायला पाहिजे की जे प्रॅक्टिसिंग रायटर्स असतात त्यांनी दिलेला विचार किंवा त्यांनी लिहिलेली समीक्षा ही अकॅडमिक समीक्षेपेक्षा अतिशय वेगळी असते. याचं कारण असं की त्याच्यामध्ये अंतस्फूर्त जागा खूप जास्त असतात. कवी किंवा जो प्रत्यक्षात कविता लिहिणारा कवी आहे किंवा कथा लेखक आहे किंवा कादंबरीकार आहे, त्याचे विचार किंवा त्याने लिहिलेली समीक्षा ही नेहमीच वेगळी समीक्षा. याच्यामध्ये पण एक समीक्षा आहे जी मला कधीही आवडलेली नाही, ती म्हणजे आस्वादक समीक्षा. हातकणंगलेकरांमुळे ती फार लोकप्रिय झाली. पण आस्वादक समीक्षेचं दुर्दैव असं आहे की ते निव्वळ रसग्रहणात्मक राहतात. दुसरं असं की ते स्वतःच्या मनातल्या एकूण जे भाव पक्ष त्याच्याविषयीच ते जास्त बोलतात. त्यामुळे त्याला शिस्तही नसते किंवा त्याच्यामधून नवीन काहीतरी निर्माण होईल असंही शक्य होत नाही. याचा अर्थ म्हणजे विद्याशाखीय समीक्षा ही कमी प्रतीची आहे आणि सर्जनशील लेखकानं लिहिलेली समीक्षा ही उच्च प्रतीची आहे असा मात्र माझा गैरसमज नाही. समीक्षा आलोचक विद्याशाखीय समीक्षा ही सुद्धा महत्वाची आहे, पण ती फार उथळ होत गेलेली आहे दिवसेंदिवस. असं एक मला माझ्या पिढीतल्या लोकांना वाटतं. कदाचित आम्ही चूकही असू शकतो. मागे विनोदाने मी असं म्हटलेलं होतं एका सेमिनारमध्ये, सरही त्या सेमिनारला बरीच वर्ष झाली, त्याला 40-50 वर्ष झाली असतील. त्यावेळी महत्वाचे समीक्षक मध हातकणंगलेकर होते. ते त्या सेशनचे अध्यक्ष होते. म्हणजे ही गोष्ट 81च्या आसपासची आहे. तर मी म्हटलं मराठी समीक्षेमध्ये मला 2च प्रवाह दिसतात, एक आस्वादक समीक्षा आणि एक वादक समीक्षा. ही वादक समीक्षा नेमाडे आणि संप्रदायातले लोक लिहितात. आस्वादक समीक्षा ही हातकणंगलेकर किंवा माधव आस्वाद वगैरे सारखे लोक लिहितात. आणि अर्थातच ते फार दूर गेलेले असतात संहितेपासूनही आणि त्या भूमिकेपासूनही. तर आस्वादक समीक्षा मला काही आवडत नाही.
आता मला आवडत नाही याचा अर्थ असा की मला जे आवडतं ते महत्वाचं आहे आणि ते लोकांनी वाचावं मानावं असा म्हणूच नाही. प्रत्येकाला वेगवेगळी भूमिका असू शकते. पण तात्विक विचाराशिवाय लिहिलेली समीक्षा ही समीक्षा मला योग्य वाटत नाही. जगणं हे अतिशय संश्लिष्ट म्हणजे कठीण यथार्थ त्यातला जो आहे तो अतिशय मंदबुद्धीचा असतो. त्यातून तुम्हाला नवीन गोष्टींचा शोध घ्यावा लागतो आणि तो शोध हाच तुमच्या कवितेला तुमच्या साहित्याला जगण्यातल्या अतिशय कठीण अशा प्रसंगांचं सत्य समोर मांडणं आणि ह्या सत्याचा शोध घेणं हे मला वाटतं साहित्याचं काम आहे. आणि ते भाषिक अंग त्याला जास्त महत्वाचं असलं की ते कवितेचं समीक्षेचं क्षेत्र होतं. नेहमी असं दिसतं की कवितेला एक भावपक्ष असतो ज्याच्यामध्ये भावना, अनुभव, विचार आणि स्वप्न वगैरे सगळं येतं. आणि दुसरा हा कलापक्ष असतो ज्याच्यामध्ये भाषिक विचार आहे आणि भाषिक विचाराबरोबर तुम्ही नव्यानं काय घडवता आहात भाषेच्या स्तरावर आणि रूपाकाराचा, आकाराचा या सगळ्या स्तरावर तुम्ही नवीन काय घडवता आहात हे त्याच्यामध्ये अनुष्ठित असतं. होत आहे असं की कलापक्ष याच्याकडे नवे लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात आणि भावपक्ष यालाच महत्व देतात. आणि त्यामुळे काय होतं की एखादी कथा घ्या तुम्ही, मला चांगली वाटली असं एखादा माणूस म्हणतो, का चांगली वाटली तर नाही त्याच्यात अमुक फार भयंकर सत्य आहे आणि समाजाबद्दलचं एक आहे. म्हणजे तर त्यांना लक्षात येत नाही की एक झेरॉक्स टाईप लेखन होत आहे की मी एखाद्या जातीमधून आलेलो असेल आणि त्याचे अनुभव लिहिले की तसेच अनुभव दुसरा लेखक लिहितो आणि तो म्हणतो की नाही मी माझं वेगळेपण आहे की मी त्या जातीतून आलोय. पण ह्या सगळ्या जातींना धरून एक सामाजिक प्रश्न आहे आणि प्रत्येक सामाजिक प्रश्न हा राजकीयतेशी गुंतलेला आहे याची जाण बहुतेकांना नसते. एंटरटेनमेंट करणं ही अगदी छोटी गोष्ट आहे, एक प्राथमिक स्वरूपाची गोष्ट आहे. एंटरटेन करणारे कवी दोनच प्रकारची वाढ त्यांची होऊ शकतो. ते कवीमध्ये वाढ होतच नाही. त्याचं फार मोठं उदाहरण मंगेश पाडगावकरच आहे की जे 20व्या वर्षी जी कविता लिहायची तशीच कविता 80व्या वर्षी पडली आहे. कदाचित सरांना आवडणार नाही माझं, पण ही माझी एक समजूत आहे. हे करत असताना कलापक्ष हा कारागिरीचा पक्ष आहे आणि कारागिरी ही सवयीनं येते नेहमी. तिच्यासाठी अतिशय परिश्रम करावे लागतात आणि हे परिश्रम करण्याची कोणाची तयारी नसते. त्यामुळे आजच्या कवितेला चेहराच नाही. कोणाची कविता ही आहे कळूच शकत. अमुक कवीची एखादी कविता दुसऱ्या एखाद्या कवीच्या चेहऱ्यासारखाच असलेल्या कवितेशी पण त्यांना कळू शकते. तर हा जर तुम्हाला चेहरा मिळवायचा असेल तर एकतर तुम्हाला भावपक्ष वेगळा पाहिजे, तुमचा नवीन पाहिजे आणि दुसरं म्हणजे कलापक्ष जो आहे की कारागिरी जी आहे किंवा ज्याला रूप आणि भाषिक असे सर्व अंग आहे त्याचाही मूलभूत विचार केला पाहिजे. मला वाटतं सरांनी या दोन्हीचाही व्यवस्थित विचार त्यांच्या पुस्तकात केलेला आहे. त्यामुळे ते एक वेगळेपण आहे आणि बरीचशी आशा जी राहिलेली आहे माझ्यासारख्या माणसात ती अशाच लोकांच्या लेखनातून राहिलेली आहे ज्यांच्याकडून काहीतरी मिळतं. एरवी मला जर काहीच मिळत नसेल
माझ्या जगण्याला उपकारक असं काहीच होत नसे आणि निव्वळ एक संवेदनेपेक्षाही जास्त अशा स्वरूपाची एखादी भूमिका असेल किंवा एखादा पक्ष असेल की जसं आईबद्दल अतिशय प्रेम आहे, वडिलांबद्दल प्रेम आहे, माझे वडील अमुक आहे, किंवा आवडता शब्द लोकांचा म्हणजे बाप कवी आहे एखादा, म्हणजे काय आहे कोणास ठाऊक. तर हे जे प्रकार आहे हे मुळापासून तपासून बघावेत आणि त्याच्या मागचं मिथक जे आहे हे तोडावं, हे महत्वाचं काम रसाळ सरांनी या पुस्तकात केलेलं आहे. म्हणून मला ते पुस्तक महत्वाचं वाटतं, जरी माझ्याबद्दल त्यात वाईट लिहिलेलं असलं तरी. अर्थात माझ्याबद्दल वाईट लिहिणं म्हणजे माझ्याविषयीचं काही नाही, की माझ्या पिढीनं ज्या संवेदनेचा विचार केलेला आहे त्याच्याविषयी सरांची भूमिका आहे. मी हा महत्वाचा नाही कुठल्याही कवीबद्दल. ते नेहमी एका व्यापक परिप्रेक्षामध्ये ठेवूनच कवितेकडे बघतात. त्यामुळे समजा नेमाड्याची एखादी कविता फसलेली असेल तर संबंध नेमाडे संप्रदायात गेलो नाही, मी काही बरोबर लिहिलं नाही, पण सरांनी फार वाईट लिहिलं असं म्हणतात. किंवा अरुण कोल्हटकरांनी काय केलं, मला अरुण कोल्हटकर काही महत्वाचं कवीच वाटत नाही असं म्हणणारे लोक असतात. तर अरुण कोल्हटकरांनी नेमकं काय केलं हे सरांनी त्याच्या एकाच पहिल्याच मराठी पुस्तकावर घेऊन मराठी कविता संग्रह घेऊन आपल्याला व्यवस्थितपणे ते दाखवलेलं आहे. त्यामुळे सरांच्या या पुस्तकाला एक वेगळं महत्त्व आहे आणि हे महत्त्व कविता मुळापासून समजावून घेण्यासाठी उपयोगी आहे. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. मला या प्रसंगी मराठवाडा साहित्य परिषदेला बोलावलं, कारण हल्ली त्यांची माझ्यावरची माया फार पातळ झालेली आहे. हे गाव सोडल्यामुळे नवीन नवीन लोक आले पाहिजे त्या येण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे जेव्हा मी साहित्य परिषदेत पदाधिकारी होतो तेव्हा, आणि याच्याविषयी मला काही खंत नाही. पण मुद्दाम मला बोलवलं म्हणून मी परिषदेचे आभार मानतो आणि आपण सर्वांनी ऐकून घेतलं. आता ते याच्यात दुसऱ्या पक्षाला काही पर्याय नाही, ते उठून काही विचारू शकत नाही, हा काही संवादाचा भाग नाही. पण आपल्या सर्वांचेही मी मनापासून आभार मानतो. आणि मी असं गृहीत करतो की निदान या सभागृहात जमलेले जेवढे कवी आहेत, नाही सॉरी जेवढे वाचक आहेत, ते राजकारणापासून दूर आहे. आणि बच्चू कडूंनी जे सगळं आख्या दिलेलं आहे, बच्चू कडू प्रतिनिधित्व ज्याच्यापेक्षा काहीतरी वेगवेगळ्या लोकांना अपेक्षित आहे म्हणून ते इथे आलेले आहेत. त्याच्याबद्दल मी आभार मानतो. आदरणीय गुरुवर्य डॉक्टर रसाळ सरांचे आणि आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांचे वाक्य सांभाळणारी गुरुमाऊली स्मृती रसाळ, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष साधे सर, कार्यवाह डॉक्टर गोरे, आमचे सहाध्यायी डॉक्टर चंद्रकांत पाटील, साहित्य परिषदेचे सगळे पदाधिकारी आजकडे आणि उपस्थित मान्यवर बंधुभगिनी, सर्वप्रथम रसाळ सरांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा देते आणि मग माझे विचार मांडतो. सरांच्या 91व्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्याचा साधे सरांनी मान मला दिला. याचे एकमेव कारण मी सरांची जुनी ज्येष्ठ विद्यार्थिनी आहे हे असं. आणि हे खरंच आमच्या महाविद्यालयामध्ये आम्ही जेव्हा प्रवेश केला शासकीय ज्ञानविज्ञान महाविद्यालयात, तेव्हा
आमच्या शिक्षणाचा प्रारंभ आणि सरांची महाविद्यालयात शिकवण्याची सुरुवात एकाच वर्षी झाली. 1958 मध्ये शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयात आम्ही मराठी हा विषय पदवी परीक्षेसाठी घेतल्यापासून सरांनी जे आमचे गुरुपण स्वीकारले ते आजही, म्हणजे आम्ही प्राध्यापक म्हणून निवृत्त होऊन बराच काळ जोडल्यानंतर सुद्धा जसं टिकून राहिलेलं आहे तसंच आमचं विद्यार्थीपणे टिकलेलं आहे. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे मला आठवतं की BA पहिल्या वर्षी एक लेख आम्ही लिहिला आणि तो लेख सरांनी ज्या आत्मीयतेनं आणि सहनशीलतेनं तपासून दिला तीच सहनशीलता आणि आत्मीयता आजही आमचं लेखन वाचताना सरांमध्ये कायम राहिलेली आहे. 1958 1959 मी थोडंसं वेगळं बोलणार आहे. विद्यार्थी म्हणून आम्हाला सरांच्या शिक्षक म्हणून काय संस्कार झाले आणि एरवी एवढं गंभीरपणानं समाजामध्ये वावरणारे सर एवढे विद्यार्थी प्रिय कसे झाले या संबंधी थोडंसं मला बोलावंसं वाटतं. सर जेव्हा 58 साली आम्हाला शिकवायला आले त्या काळामध्ये भगवंतराव देशमुख मराठी विषयाचे प्रमुख होते. त्यांची शिकवण्याची पद्धत, सौंदर्यग्राही वृत्ती, रसिकता, अभिलक्षण स्मरणशक्ती, प्रभावी वक्तृत्व यामुळे भगवंतरावांचे तास आम्हाला हवे असं वाटत. या पार्श्वभूमीवर जेव्हा रसाळ सरांनी आम्हाला शिकवायला सुरुवात केली आणि तीही पहिल्या वर्षी आमच्या देशाची स्थिती हा निबंध शिकवायला सुरुवात केली तेव्हा आमचं लक्ष डाळा काढत असायचं. आम्ही असं कॉलेजमधून त्यावेळेला मुलींना अगदी समोर पहिल्या भागावरच बसण्याची पद्धत होती आणि त्यामुळे आम्ही एकमेकींना मग शाळेत किती वाजले काय असं चौकशी करायची. तर आमचं लक्ष अर्थातच जात होतं परंतु तर दुर्लक्ष करायचं आमच्या खानापुरामागं. पण एक मला त्याच वेळी जाणवलं की अतिशय अनुभूत अशा प्रकारच्या सौजन्यामुळे सर कधीही एकाही विद्यार्थ्यावर कधी रागवले कधी ओरडले. आता पुढच्या काळामध्ये हा अनुभव वालकुलकर्णी यांनी आम्हाला दिला. पण सरांचा शिकवण्याचा हा जो टिंगुसलेपणा होता तो लवकरच कमी झाला जेव्हा सरांनी व्यंकटेश माडगूळकरांची बंदरवाडी ही कादंबरी शिकवायला घेतली. तेव्हा ही कादंबरी शिकवताना साहित्य निर्मिती मागील प्रेरणा समकालीन लेखकापेक्षा त्यांचा असलेला वेगळेपणा क्रमिक पुस्तक म्हणून बंदरवाडीच्या पहिल्या वाक्यापासून शेवटच्या वाक्यापर्यंत सगळी वाङ्मयीन वैशिष्ट्य सर अशा पद्धतीनं उलगडून दाखवायचे की साहित्याचा अभ्यास अशा आनंद वाटेनं जाणारा असू शकतो हे आम्हा विद्यार्थ्यांना पहिल्यांदा कळलं. वाचनाची आवड आम्हाला होती पण ती डोळसपणे कशी जोपासावी हे नकळत मनावर दिसत गेलं. ग्रंथालयातला आम्हा विद्यार्थिनींचा वावर वाढला आणि मुख्यतः जे वाचलं त्याची टिपणं काढायची सवय लागली. या फार प्राथमिक गोष्टी आहेत पण या प्राथमिक गोष्टींबरोबरच अभ्यासाच्या इतर वाटा सरांनी अशा आमच्यापुढे निर्माण केल्या की अभ्यास कसा करायचा अलिप्तपणे, सजगतेने, कुंजोलाने एखाद्या साहित्य कृतीची समतोल चिकित्सा कशी करायची यांची प्रात्यक्षिक सरांनी आम्हाला दाखवली. सरांची अध्यापन पद्धती जी होती ती प्रात्यक्षिक वर्गात कशी अशा पद्धतीची होती. याचं एक उदाहरण मला आठवत आहे. भगवंतराव देशमुखांचा आलोक हा लघुनिबंध संग्रह सरांनी आम्हाला शिकवला आणि भगवंतराव त्यावेळेला विभाग प्रमुख होते. तेव्हा विभाग प्रमुखाचं पुस्तक शिकवताना जणू ते आपल्या परिचयाचंही नाही आहे
अशा पद्धतीनं सरांनी त्या पुस्तकातलं सगळं सामर्थ्य मर्यादा अतिशय परखडपणे अनुभव डोक्यात येतात. तेव्हा हा जो भाग आहे की एखाद्या साहित्य कृतीचं आकलन करून देत असताना कुठल्याही प्रकारचे व्यावहारिक अशा प्रकारचे हितसंबंध आज येऊ नये हा संस्कार आमच्या मनावर उल्लेख केला. असा आपल्याला माहितीच आहे की आजच्या काळातलं जे वाङ्मयीन वातावरण आहे हे किती दूषित बनलेलं आहे आणि त्या तुलनेत हा संस्कार त्या काळामध्ये किती महत्वाचा. विद्यापीठामध्ये पदव्युत्तर वर्गामध्ये शिकवायला आले तेव्हा तिथे बालकुलकर्णी विभाग प्रमुख होते आणि त्यांच्या नावाचा तर मोठाच दबदबा होता. त्यांचे अधिकार वाढणं पण प्रसन्नपणानं वावरणं, वाङ्मय व्यवहाराची अंतर्बाह्य निष्ठा या आणि अशाच वैशिष्ट्यामुळे बालांच्या शिकवण्याबद्दल खूप उत्सुकता असायची. युवा पठाणांचे नाव त्या काळामध्ये मोठंच होतं. तेव्हा त्या काळात सरांनी स्वतःची अशी एक वेगळी अध्यापन पद्धत निर्माण ती खूप महत्वाची होती. क्रमिक पुस्तक शिकवण्यासाठी भरपूर पूर्वतयारी करून एक निश्चित अशी वैचारिक भूमिका स्वीकारून त्या साहित्य कृतीचे स्वरूप सर आम्हाला समजावून जाईल. तिच्या निर्मितीच्या काळात लेखनाच्या प्रेरणा समकालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, वाङ्मयीन सगळं वातावरण, समांतर प्रवाहातील लेखन इतकही तपशीलवार अशा प्रकारची माहिती सर आम्हाला देत आणि मग ते क्रमिक पुस्तकाकडे वळायचे. म्हणजे अभ्यासाच्या कोणत्याही जागा त्यांनी कधी गृहीत धरल्या नाही. तर प्रत्येक घटक क्रमिक पुस्तकातला ते आमच्यापुढे स्पष्ट करून सांगायचे आणि हे जे शिकवणं होतं ते विद्यार्थ्यांना परिपूर्णतेच्या दिशेने घेऊन जाणार होतं. म्हणजे अभ्यास विषयाची इतकी अंग मागे उलगडत खंडन बंधन करीत मग सर मूल्यमापनाकडे त्यांच्या संथ सावकाश अशा प्रकारच्या बोलण्याच्या सवयीमुळे आम्हाला व्यवस्थित टिपणं वगैरे लिहून देता यायची आणि ती टिपणं डोळ्यापुढे ठेवून केलेला जो अभ्यास होता तो अभ्यास आकलनाचं एक वेगळंच अशा प्रकारचं समाधान आम्हा विद्यार्थ्यांना मिळवून देत होता. सरांच्या या अध्यापन पद्धतीमुळे आम्हाला विद्यार्थ्यांना सुद्धा स्वतंत्रपणे विचार करण्याची सवय लागली आणि आपली दिशा अभ्यासाची बरोबर आहे का नाही हेही या अभ्यासातून हळूहळू कळत. एक गोष्ट मला एक मुद्दा उल्लेखाविषयी वाटते की 65-64 काळामध्ये दौलती साहित्य अभ्यासाची स्वतंत्र शाखा निर्माण झालेली नव्हती. त्या काळामध्ये संस्कृत, मराठी, इंग्रजी साहित्य परंपरांच्या प्रकाशामध्ये मराठी साहित्य कृतीची गुणवत्ता तपासून देण्याचा सरांनी दाखवलेला जो मार्ग होता तो आम्हाला सर्वस्वी अनोखा होता. देवलांचं शारदा जेव्हा सरांनी आम्हाला यांच्या वयाला आज 90 वर्ष पूर्ण होत आहेत आणि उद्या 91 वर्षामध्ये पदार्पण करणार. त्यांच्या वयाच्या 90च्या पूर्ती निमित्तानं मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांचा सत्कार आयोजित करण्याचं ठरवलं. त्यांनी हा सत्कार स्वीकारायला संमती दिली. आमचे गुरुवर्य सुधीर रसाळ व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या सुमती वहिनी, सरांची आज औरंगाबाद शहरामध्ये जे विद्यार्थी राहतात त्यात चपळगावकर वगळता, न्यायमूर्ती चपळगावकर वगळता सर्वात ज्येष्ठ असलेल्या विद्यार्थी आमची भगिनी लता मोरे यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आलेला आहे.
डॉक्टर चंद्रकांत पाटील हे त्यांचे कदाचित गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये विद्यार्थी असावेत, म्हणून त्यांचीही गणना मी विद्यार्थ्यांमध्ये नव्हते ते, पण वर्गातले विद्यार्थी नसले तरी मधून त्यांच्याशी चर्चा ते करत असतात, म्हणून त्या अर्थानं मी त्यांना विद्यार्थी मानतो. बाळकृष्ण कवठेकर, लताताईंच्या नंतरचे विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत. भगवंत क्षीरसागर हेही बाळकृष्ण कवठेकरांच्या सोबत होते. मुद्दाम नांदेडवरून या समारंभासाठी ते उपस्थित राहिलेले. त्यांच्यानंतरच्या एक तुकडी सोडल्यानंतरचा मी स्वतः सरांचा विद्यार्थी. माझ्यानंतर एक तुकडी सोडल्यानंतर मध्ये कोतापल्ले आले. त्याच्यानंतरची जी तुकडी प्रमोद शिंदे हेही या ठिकाणी त्यांचे विद्यार्थी उपस्थित आहे. त्यानंतर जयराम खेडेकर, मदन देवकर्ण हे नंतरच्या एक 2-3 तुकड्या गेल्यानंतरचे त्यांचे विद्यार्थी उपस्थित आहे. आणि मग बिरुटे, दासोबाई वगैरे त्याच्यानंतरचे मी सांगू शकणार कोण त्यांचे विद्यार्थी होते कोण नव्हते, कारण तोपर्यंत महाविद्यालयांमध्ये MA चे वर्ग सुरू झालेले होते आणि लोक कुठेही कोणत्याही कॉलेजमध्ये विद्यापीठातून गेलं पाहिजे हा सगळा संकेत दुटकावून आपापल्या सोयीनं ठिकठिकाणच्या महाविद्यालयामध्ये जात होते. आणि म्हणून कोण कुठं होतं या संबंधातून नोंद ठेवणं हे आम्हाला फार अशक्य झालं. या समारंभासाठी उपस्थित असलेले हे सर्व माझे गुरुबंधू डॉक्टर चंद्रकांत कवडे हे आमच्याच काळामध्ये माझे सहाध्यायीच होते, पण ते हिंदीकडे होते. तेही या समारंभाला उपस्थित आहेत. मुद्दाम या समारंभासाठी पत्रकार प्रवीण मर्दापंकर, जयदेव डोळे, बाबा भांड आणि आपण सर्वजण, मुख्य म्हणजे मुंबईवरून आलेले सरांशी सतत चर्चा करणारे गणेश खनाटे, वाङ्मयाचे अभ्यासक, व्यवसायाला नव्हे आणि कवी हे या ठिकाणी उपस्थित आहे. दासोबाई हे या ठिकाणी उपस्थित. अनेक आपण सर्वजण आपलं सगळ्यांचं मी मराठवाडा साहित्य परिषदेच्या वतीनं आधी स्वागत करतो. आणि नंतर मी डॉक्टर लता मोरे आणि सभागृह सबंध सभागृह यांची थोडीशी क्षमा मागतो, कारण आमच्याकडून या समारंभाच्या सुरुवातीला थोडीशी गडबड, थोडासा गोंधळ झाला. तो गोंधळ असा की लताताईंच्या हस्ते सरांचा सत्कार ठेवलेला असताना बोलताना अत्करे अशा प्रकारचा उल्लेख झाला आणि म्हणून थोडं संभ्रमाचं अशा प्रकारचं वातावरण व्यासपीठावर निर्माण झालेलं होतं. त्या संदर्भामध्ये डॉक्टर चंद्रकांत पाटील यांनी जो चिमटा घेतला तो चिमटा परिषदेच्या वतीनं मी आनंद स्वीकारतो. आणि नंतर यापुढे आम्ही काळजी घेऊ, अशी गफलत होणार नाही असं आश्वासन सभागृहाला देतो. मला 2 आठवणी पहिल्यांदा या ठिकाणी सरांच्या संदर्भातल्या सांगायच्या आहेत. एक आठवण आपल्या सगळ्यांना प्रवीण मर्दापरकर यांनी फार पूर्वी एक साधारणपणे वर्षभरापूर्वी करून दिली होती. त्याने ब्लॉग लिहिला आणि त्या ब्लॉगमध्ये रसाळ सर कसे समीक्षक आहेत, कोणत्या प्रकारचे समीक्षक आहेत हे साधारणपणे 1.5 पानामध्ये त्यांनी मांडलेलं होतं. त्याचा उल्लेख या ठिकाणी करणं मला गरजेचं वाटतं. त्यांनी असं म्हटलेलं आहे की साधारणपणे 1956 पासून डॉक्टर सुधीर रसाळ हे समीक्षा लेखन करतात आणि जेव्हापासून ते करायला लागले समीक्षा लेखन तेव्हापासून ते अतिशय परखडपणानं कुणाचाही मुलाहिजा न ठेवता लिहितात. त्या ब्लॉगची आठवण मला झाली. दुसरी आठवण सांगण्यापूर्वी मला एक जो उल्लेख करायला पाहिजे होता तो मला बोलण्याच्या नादामध्ये माझ्याकडून विसरून गेला. हाही मी स्वतः गोंधळच समजतो. केवळ या समारंभासाठी आपण सगळेजण उपस्थित आहातच, पण रसाळ सरांचा संबंध कुटुंब या ठिकाणी उपस्थित आहे, कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित.
त्याची मोठी जावई, मोठी कन्या, त्यांची बहीण, नातवंड आहे की नाही मला माहिती दिसत नाही. त्यांच्या मुलाला मी ओळखतो, तो इथं दिसत नाही मला. पण ही सगळी मंडळी या ठिकाणी आत्मीयतेनं आलेली, त्यांना आम्ही निमंत्रित केलेलं होतं की तुम्ही या, आणि ते आवर्जून उपस्थिती त्यांचाही उल्लेख करणं या ठिकाणी आवश्यक होतं. छोटी कन्या आणि छोटा जावई येऊ शकलेलं नाही, कारण त्यांचा काहीतरी त्यांच्या पत्त्याला एक फार मोठ्या ठिकाणची संधी मिळाली, तिथे त्यांना घेऊन ते गेलेली आहे. त्यामुळे ती उपस्थिती ती पण असते, कारण मी त्यांना अरे तुरे वगैरेच करत होतो, तर माझं पुष्कळ झालं. नंतर त्या काळामध्ये त्यांच्या घरी वाढलेलं होतं. हे सगळे आहे यांचं, सगळ्या कुटुंबियांचं मी स्वागत करतो. मला दुसरी आठवण सरांच्या बाबतीत द्यायची की सरांना जर एखाद्याची चूक झाली, एखाद्याकडून चूक झाली आणि त्या चुकीमुळे दुसऱ्यावर अन्याय झाला, तर ते सरांना सहन होत नाही. ते लगेच लक्षात आणून घ्यायचं. आणि फार मोठी चूक असेल तर स्वतः ती जोखीम स्वतःच्या शिरावरती घेतात. त्याचं एक उदाहरण मी आपल्याला देतो. 1984 मध्ये जळगावला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होतं, आणि त्यावेळेला सर हे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे मराठवाडा साहित्य परिषदेचे प्रतिनिधी होते. अध्यक्ष कैपल माळी होते, सेक्रेटरी तुषम कुलकर्णी होते. मला जे आठवतं ते असं, कदाचित अध्यक्ष आणि सेक्रेटरीच्या बाबतीत गफलत नाही, सरांच्या बाबतीत कदाचित गफलत होऊ शकते, कदाचित होते की नाही मला माहिती, पण सेक्रेटरी आणि अध्यक्ष ते होते. आणि एक अगोदरच्या बैठकीमध्ये त्या महामंडळाच्या कोकणाला, आपलं गोव्याला महामंडळामध्ये समाविष्ट करून घेण्याचा दर्जा देण्यात यावा समाविष्ट संस्थेचा, अशा प्रकारचा निर्णय झालेला होता. आणि निवडणुकीमध्ये जे राजकारण चालतं त्या राजकारणाचा भाग म्हणून पुण्याच्या संस्थेचे जे पदाधिकारी होते, पत्रकार, ते गवा बेहेरे होते. माझी आठवण जर बरोबर असेल तर गवा बेहेरे होते, आणि त्यांना आपोआपच 20 मतं त्या काळामध्ये साहित्य संमेलनाच्या निवडणुकीच्या संदर्भामध्ये 20 मतं प्राप्त होणार होती. आणि योगायोगानं बोरकर उभे राहिले, ते गोव्याचे होते. आणि असा समज झाला की गोव्याच्या पुण्याच्या संस्थेच्या पदाधिकारी असा समज झाला की आता हा जो ठराव झाला, हा ठराव जर अंमलात आणला तर गोव्याची 20 मतं वाढतील, आणि 20 मतं बोरकरांना मिळतील आणि ते निवडून येतील. विरोधामध्ये शंकरराव करात होते. इथं एक प्रकारचा नको असलेला असा जो अभिप्रेत नाही, पण तो व्यवहारामध्ये लोक अंमलात आणतात, अशा प्रकारचा संशयास्पद अशा प्रकारचा संशय दोन्हीकडून निर्माण झाला, आणि गोव्याची मतं नाकारली गेली. हा जो अन्याय की निर्णय झालेला आहे, आणि निर्णय झाल्यानंतर त्यांच्याकडून ती मतं का मागवली जात नाही, असा प्रश्न डॉक्टर सुधीर रसाळ यांना पडला. बाकीच्यांनी कोणी, इतर सभासदांनी कोणीही त्याच्यावर काहीही बोलले नाही, पण डॉक्टर सुधीर रसाळी मात्र ती गोष्ट अतिशय गांभीर्याने घेतली, आणि लिहून सांगून, पत्र लिहून, विनंती करून हे असं करता कामा नये. हे सगळं झाल्यानंतर जर कोणी ऐकतच नाही तर गोव्यावरचा अन्याय कसा दूर करता? कारण मराठवाडा साहित्य परिषदेवर तो अन्याय झालेला होतो. सर गप्प बसले असते तरी चालला असतं, काहीही घडलं नसतं. महाराष्ट्रामध्ये प्रत्येक काळामध्ये काही वेळेला जागरूकता दाखवली जाते, पण प्रत्येक वेळी दाखवली जातेच असं नाही. सुस्ती ही असतेच. सुस्त असा प्रकारचा समाज असतो, त्याला काही घेणं देणं नसतं. पण रसाळांच्या सारख्या संवेदनशील व्यक्तीला, कवी संवेदनशील असतो असं आपण म्हणतो, लेखक संवेदनशील असतो असं आपण म्हणतो, पण समीक्षक संवेदनशील असतो असं म्हणतात की मला माहिती. बहुतेक परत ते करतो, कठोर होतो, तो जोडवतो, टिकाई करतो. आणि म्हणून पण इथं समीक्षकाला हा अन्याय सहन झाला नाही. आणि म्हणून सगळा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरच्या संस्था, मध्य प्रदेशाची, गुजरात नव्हतं तेव्हा, पण मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक इथल्या ज्या संस्था होत्या सगळ्या गप्प बसलेल्या असताना, तिथले सगळे सदस्य गप्प बसलेले असतात. डॉक्टर सुधीर रसाळे यांनी स्वतःच्या नावानं स्वतः
एक मतदार म्हणून, महामंडळाचा एक सदस्य म्हणून, मराठवाडा साहित्य परिषदेचा कार्यकारिणीचा एक सदस्य म्हणून औरंगाबादच्या कोर्टामध्ये गोव्याला न्याय मिळवून देण्यासाठी खटला दाखल केला. ही आठवण मला मुद्दाम सांगायची. हा खटला दाखल केला आणि हायकोर्टापर्यंत हा खटला त्यांनी लढवलेला होता. दुर्दैवानं त्या काळामध्ये वर्तमानपत्रांमधून ज्या बातम्या यायच्या ते एकमेकाची जात, खरं म्हणजे एकाच बातम्या जात काढण्याप्रकरण ते पर्यंत ते प्रकरण गेलेलं होतं. तेव्हा आम्ही हे बाहेरून सगळं वाचत होतो. मराठवाडा साहित्य परिषदेची आज काम करण्याची संधी तोपर्यंत आम्हाला नव्हती, पण आम्ही हे पाहत होतो, ऐकत होतो आणि कुठेतरी आम्हालाही वाईट वाटत होतं की हे जे चाललेलं आहे चांगलं नाही, सरांनी जे केलेलं आहे ते योग्य केलेलं. दुर्दैवानं तो खटला हरला गेला आणि त्या खटल्यामध्ये ती मतं मागवली गेली, जिंकला तो खटला जिंकला, हायकोर्टापर्यंत जाऊन जिंकला. ती मतं मागवली गेली. बोरकर कोकणीवादी असल्यामुळं गोव्याच्या लोकांनी त्याला मतं दिली. हे वेगळं प्रकार आहे. आणखी पुढचं कोकणीवादी असल्यामुळं त्यावर आत्ता एका पत्रकाराला गोव्यातल्या परेश प्रभू यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे त्या पुस्तकामध्ये हा आपल्याला माहीतच आहे, म्हणजे आमच्या पिढीला तो माहीतच आहे इथंच असल्यामुळं, पण त्यांनी त्या पुस्तकामध्ये डॉक्टर रसाळांच्या संबंधी त्यांनी खटला कसा केला, कसा लढवला आणि किती गोव्याच्या संस्थेसाठी किती काम केलं, कसा लढा दिला या संबंधीची सगळी हकीकत त्या पुस्तकात त्यांनी सांगितलेली आहे. त्याची एक परत त्यांना सरांनाही पाठवली होती आणि मलाही पाठवलेली, कदाचित सभागृहांनाही पाठवल्याचे मला माहीत नाही, त्यामुळं हे संबंध झालेले. हा जो आहे हे जे न्याय अशा प्रकारची भूमिका घेण्याचा स्वभाव, अशा प्रकारचं स्वभाव असलेलं अशा प्रकारचे व्यक्तिमत्व, मग तो अन्य विद्यार्थ्यावरचा असेल कशाही वरचा असेल, त्यांना ही जी आठवण आहे ही आठवण त्यांच्याशी अतिशय निगडीत, म्हणजे वाङ्मयीन इतिहासामध्ये ही आठवण कायम राहणार. साहित्य संमेलनाच्या इतिहासात तर राहणारच आहे, पण वाङ्मयीन इतिहासामध्ये सुद्धा ही राहणारच आहे की अशा प्रकारचे एक प्रकरण झालेलं होतं. आणि औरंगाबादच्या मराठवाडा साहित्य परिषदेने किंवा औरंगाबादच्या साहित्य संस्थेच्या एका सदस्यानं केस करून दुसऱ्या प्रांतातल्या संस्थेला न्याय मिळवून दिलेला होता. एक अनोखं अशा प्रकारचं प्रकरण आहे. हे प्रकरण मुद्दाम आपल्याला रसाळांच्या स्वभावाचा एक पैलू, रसाळांचं वागणं, रसाळांची न्याय आणि अन्याय या संबंधातली जी भूमिका आहे ती भूमिका कळावी म्हणून आपल्याला आपल्यासमोर सांगावं असं मला स्वतःला वाटत होतं. 58मध्ये साहित्य संमेलन होतं 1984. ती एक आठवण आणखी मला सांगायची आहे की रसाळांना ते स्वतः कधीही स्वतःला प्रोजेक्ट करत नाही. ते लो प्रोफाईल इंग्रजी ज्याला म्हटलं जातं की आपण शक्यतो आपल्या संबंधी काही नाही बोलतो, कितीही काम केलेलं असलं तरी आपण महत्वाचं अशा प्रकारचं त्या संबंधामध्ये कुठेही उल्लेख न करणं अशा पद्धतीचा सरांचा स्वभाव आहे. पण याची दखल बरोबर घेतली जाते. त्यांच्या कामाची, त्यांच्या कार्याची, त्यांच्या समीक्षेची, त्यांच्या अभ्यासाची दखल पूर्णपणे घेतली जाते. याचा मी एका प्रसंगामध्ये साक्षीदार आहे. हे नव्हते, त्यांचा काय संबंध, तो जो प्रसंग घडला तिथं त्यांचा संबंध नाही, फक्त त्यांचं नाव तिथं होतं. तिथं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं अलीकडे भाषाभ्यासक म्हणून केळकरांच्या नावाने, अशोक केळकरांच्या नावाने एक पुरस्कार दिला जातो. त्या पुरस्काराच्या वेळेला जी नामांकनं आलेली होती त्या डॉक्टर रसाळांचं एक नामांकन, त्यांच्या नावाचं एक नामांकन कोणी केलं वगैरे मी सांगणार, परंतु नामांकन आलेलं होतं. आणि जेव्हा तो प्रस्ताव बैठकीसमोर आला त्यामध्ये मंत्री, मुख्यमंत्री अध्यक्ष असतात पण मुख्यमंत्री बैठकीला सहसा येत नाही, तेव्हा मराठी भाषा मंत्री ती बैठक चालवतो. तर मराठी भाषा मंत्री, राज्यमंत्री, सचिव, मराठी भाषा विभागाचा सचिव आणि साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष एवढी सदस्य. योगायोगाने मी त्यावेळेला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचा अध्यक्ष असल्यामुळे मी सदस्य होतो, म्हणून उपस्थित होतो, म्हणून माझ्या देखत ते घडलं म्हणून मी आपल्याला ते सांगतो.
की ज्या वेळेला ती नावं आली, नाव उच्चारल्याबरोबर सुभाष देसाई मंत्री होते, चर्चा करण्याची गरज नाही असं म्हणतात त्या. त्याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे काम करता तुमच्यासाठी कोणी बोलायची गरज नाही अशी माणसं आहेत, जरी ती या क्षेत्रामध्ये नसली तर त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचलेले असता, तुमचं काम नीट पोहोचलेलं असतं. आणि म्हणून शांत पणानं चाललेलं जसा सरांचं जे काम आहे ते काम राज्यकर्त्यांच्या पर्यंत सुद्धा कसं पोहोचलेलं आहे आणि त्याची कशी दखल घेतली जाते त्याचं एक उदाहरण, त्याचा मी साक्षीदार आहे. मी समोर होतो, मी त्याचा आग्रह मी धरणारच होतो तिथं, पण मला आग्रह धरण्याची गरज पडली नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर बरोबर जिथं नाव जायला पाहिजे तिथपर्यंत सरांचा अभ्यास, एका अर्थानं मी त्याला दबदबा अशा प्रकारचा शब्द वापरला होता. दरारा वेगळा आणि दबदबा वेगळा अशा प्रकारचा दबदबा त्या अभ्यासाचा लोकांच्यापर्यंत पोहोचलेला असतो, मनामध्ये ते रुजलेलं असतं आणि योग्य वेळी संधी जर असेल तर तिथं ते बाहेर येतं. हाही एक प्रसंग रसाळ सरांच्या अभ्यासाच्या संदर्भात, मराठी भाषेचा अभ्यास, समीक्षा वेगळी, भाषा अभ्यास. अनेक आता मराठवाड्यामध्ये जे लोक आम्ही प्राध्यापक आहोत, पण जरी सेवानिवृत्त असलो तरी आता जे काही पहिली आवृत्ती दुसरी त्याची निघाली, आता कोणी काही मला आठवत. पण ही 2 पुस्तकं सोडली तर बाकीचं 92-93-94 मध्ये सर रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले. त्याच्यानंतर त्यांनी 25 ग्रंथ लिहिले आपल्याला पाहिजे. 2 अधिक 25 27 ग्रंथ त्यांच्या नावावर. त्यातले फक्त 1 ग्रंथ संस्कृतीबद्दलचं चिंतन, मराठी वाङ्मयीन संस्कृतीबद्दलचं त्यांचं जे चिंतन आहे ते चिंतन एका ग्रंथामध्ये आहे. आणि दोन ग्रंथ जे आहेत ते 2 ग्रंथ ललित स्वरूपाचे व्यक्तिचित्रण. पण म्हणा औरंगाबाद शहरावर प्रदीर्घ अशा प्रकारचा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे. त्यावेळेला औरंगाबाद शहराची लोकसंख्या 40,000 होती. त्यावेळेच्या समजुती, त्यावेळेचा औरंगाबाद, त्यावेळेची परिस्थिती, हे संबंध त्याचा हुबेहूब औरंगाबाद त्यामध्ये काढलेले. आणि म्हणून शहर चित्रण असं मी तेवढ्या लेखापुरतं मानतो. स्थळचित्र, शहर चित्र आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं लेखन त्या 2 पुस्तकांच्या मधून त्यांचं प्रकट झाले. आम्ही जेव्हा साहित्य महामंडळाच्या वतीनं सरांच्यावर एक चर्चासत्र घेतलं अमरावती, त्यावेळेला प्रभा गोंदवलकरांनी त्याच्यावर त्यांना लिहायला सांगितलं होतं, त्यांनी निबंध लिहिलेला प्रकारचे झाले, तो प्रसिद्ध झाले. 27 ग्रंथ सरांच्या नावावर आहे. हे आम्हा त्यांच्या विद्यार्थ्यांना आम्ही फक्तच म्हणतो आम्ही त्यांचे विद्यार्थी आहोत, कौशेकरांना नाही माहिती. या 27 ग्रंथांच्या पैकी जवळपास 9-10 ग्रंथ हे काव्य समीक्षा. एखादा कवी समोर ठेवून कुठे आलत्या भलत्यावर सर लिहित नाही. त्यांना वाटेल हा कवी आहे, रचनाकार आहे, हा कवी आहे असं वाटेल त्याच्यावर ते लिहितात. तरी म्हणून कवींवर समग्रपणे त्यांनी लिहिलेले संबंध करू. त्यांनी मर्ढेकरांवर लिहिलं, त्यांनी नागा देशपांड्यांच्यावर लिहिलं, त्यांनी विंदा करंदीकरांच्यावर लिहिलं, समग्र उशिरेगेंच्यावर लिहिलं, बाकीच्यांवर फटकं लिहिलं, परीक्षेला लिहिली असेल त्यात त्यांनी झोडपलेलं नाहीये. मला आठवतं की त्यांनी मंगेश पाडगावकरांच्या एका पुस्तकावर, बहुतेक जिप्सीवर बरोबर असेल तर, सगळंच काही आठवत नसतं, जिप्सीवर त्यांनी परीक्षण लिहिलेलं होतं आणि त्यांनी वाजवलेलं होतं. त्याच्यावरती त्यांच्यावर रुसले होते. सरांनी कामाला सांगितलेले की त्यांच्यावरती रुसले होते, रागावले होते. तर असं फुटकळ फाटकळ त्यांनी लिहिलं असले, पण 9-10 ग्रंथ त्यांनी काव्य समीक्षा लिहिली आहे, काही गद्य समीक्षाही त्यांनी लिहिली आहे. नेमाड्यांच्यावर स्वतंत्र अशा प्रकारचं पुस्तक, नेमाडे कवी आहेत या पुस्तकामध्ये नेमाड्यांवर लेख, जे ज्याचं प्रकाशन असतं त्याच्यामध्ये नेमाड्यांच्या कवितेवर लेख आहे. परंतु नेमाडे हे कादंबरीकार म्हणूनच प्रसिद्ध ओळखले जातात. कवी आहेत ते, त्यांनी कविता लिहिली असते, तिचा खूप चांगली कविता लिहिली असते असं म्हटलं जातं, बोललं जातं की काही कवितेचा अभ्यास केला. पण असं बोललं जातं, असं म्हटलं जातं. तेव्हा पण त्यांनी ती फारशी लिहिली नाही आणि म्हणून त्यांच्यावर सुद्धा करंदीकरांच्या गद्यावरही त्यांनी लेखन केलेले, समीक्षा लिहिली. असे एकूण त्यांचे 27 ग्रंथ प्रसिद्ध आहेत. एक गोष्ट मला मुद्दाम सांगायला पाहिजे की 1960च्या सुमारास प्रतिष्ठा
आज जे द्वैमासिक झालेलं आहे अनियमित निघतं त्याचे त्यावेळेला ते मासिक होतं. दर महिन्याला अंक काढणं ही सोपी गोष्ट नाही आणि बऱ्यापैकी पानं असलेला अंक काढणं सोपी गोष्ट नाही. ते संपादक होते. मी निमंत्रण पत्रिका तयार करताना 15 वर्ष संपादक होते असं म्हटलं की माझी चूक आहे, पण ते 20 वर्ष संपादक. माझा अंदाज चुकला किंवा हिशेब चुकला. 20 वर्ष संपादक होते आणि प्रतिष्ठानचे संपादक ज्या वेळेला ते होते त्यावेळेला वाङ्मय जगतामध्ये ज्या मासिकाला मानक मानलं जायचं की हे सर्वोत्कृष्ट, हे दर्जेदार, याच्याशिवाय दुसरं नाही असं जे सत्यकथा होतं भागवतांचं, त्याला प्रतिष्ठानची रसासर संपादक असताना त्या नियतकालिकाला स्पर्धा वाटायची प्रतिष्ठान. आणि मराठवाड्यातल्याच नव्हे तर हे आपलं नियतकालिक आणि आपली संस्था कधीच आपल्या पुढचीच केवळ बांधून आपण ठेवलेली नाही. आपल्या पूर्वसुरींनी सुद्धा तर महाराष्ट्राची संस्था अर्धी तरी 40% 30% तरी आणि महाराष्ट्राचं नियतकालिक असं म्हणूनच या नियतकालिकाची एकूण मागणी रसासरांनी त्या कालखंडामध्ये केलेली होती. आणि म्हणून कोणत्याही कवीला, कोणत्याही कथाकाराला, होमू शिंदे त्या काळात द्यायचे, कवीला, कथाकाराला, परीक्षणकर्त्याला, समीक्षा लिहिणाऱ्याला असं वाटायचं की आपली समीक्षा प्रतिष्ठानमध्ये आहे, आपली समीक्षा प्रतिष्ठानमध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे, आपली कविता प्रतिष्ठानमध्ये प्रसिद्ध झाली पाहिजे, आपली कथा प्रतिष्ठान झाली पाहिजे. इतकं कठोर संपादक असून कठोर आणि चोखंदर सुद्धा विशेषण वापरायला पाहिजे. कठोर आणि चोखंदर संपादक होतं म्हणून या नियतकालिकाचा सत्यकथे इतकाच दबदबा निर्माण झालेला होता. विदर्भ साहित्य संघाचंही नियतकालिक निघायचं, ते द्वैमासिक होतं किंवा त्रैमासिक होतं, द्वैमासिक होतं. मुंबई मराठी साहित्य संघातही निघायचं. महाराष्ट्र साहित्य परिषदेची महाराष्ट्र साहित्य पत्रिकाही निघायची. पण प्रतिष्ठानला जी प्रतिष्ठा प्राप्त झाली ती फक्त रसाळ आणि मग त्यांच्या नावावर पुस्तक होता. आज जे चालू आहे अजूनही प्रतिष्ठानची प्रतिष्ठा इतरांच्या तुलनेत टिकून आहे, इतरांच्या तुलनेमध्ये टिकून आहे. रसाळांच्या काळातल्या अंकांचा इतकं ते जरी महत्वाचं वाटत नसलं आज लोकांना तरी ती तो दबदबा आणि ती त्याची प्रतिष्ठा टिकून आहे. पण ही जी प्रतिष्ठा आहे ही प्रतिष्ठा डॉक्टर सुधीर रसाळ यांनी प्रतिष्ठानला मिळवून दिलेली आहे आणि त्या पुण्याईवर आज आम्ही जगतो आहोत. ही त्यांची पुण्य आहे. अर्थात आम्ही त्यांचे विद्यार्थी असल्यामुळे त्यांच्या पुण्याईवर जगण्याचा अधिकार आम्हाला वारसा हक्कानच मिळालेला आहे, वारसा हक्कानच तो मिळाला आहे. त्यामुळं आम्ही त्याच्यावर मिळवणं ही स्वाभाविक अशा प्रकारची गोष्ट मी मानतो. तर खूप सरांनी काम केलं. रसाळ सरांनी मी त्या पत्रिकेमध्ये निमंत्रण पत्रिका दिलेली त्याच्यामध्ये मी म्हटलेलं आहे की त्यांनी कार्यकर्ता म्हणून काम केलं, त्यांनी कार्यकारिणीचा सभासद म्हणून काम केलं, त्यांनी परिषदेचं सेक्रेटरी म्हणून म्हणजे चिटणीस म्हणून काम केलं. त्यावेळेला कार्यवाह शब्दरूप झालेला तेव्हा चिटणीस विषम कुलकर्णी नंतर होते पण आधी रसाळ सर होते. ते चिटणीस म्हणून काम केलं, त्यांनी अध्यक्ष म्हणून काम केलं. मराठवाडा साहित्य परिषदेचं प्रतिनिधित्व साहित्य महामंडळावरचं सभासद म्हणून काम केलं, अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, कार्यवाह म्हणून त्यांनी काम केलं. सगळ्या भूमिका आणि महाराष्ट्रातल्या सरकारनं काढलेल्या ज्या काही महत्वाच्या अशा प्रकारच्या संस्था आहेत त्या संस्थांवर सुद्धा सरांनी काम आणि काम केलं. म्हणजे जाऊन फक्त भत्ता घेतला काम कर, माझं नाव त्याच्यात आलं की मी जाणं सही करून भत्ता घेतो आणि निघून जाणार हा जो प्रकार आहे किंवा बसून राहणार नव्हतं हा प्रकार नव्हता. भूमिका दिशा तिथं ज्याचा उपयोग होतो असा माणूस तिथं अशा संस्थांच्यावर असला पाहिजे, तिथं तो गेला पाहिजे, त्यांनी भूमिका घेतली पाहिजे. भूमिकेमध्ये पुष्कळ वेळेला आपल्याला माघारही घ्यावी लागते किंवा फटकाही बसतो, पुष्कळ फटकाही बसतो. पण फटका बसल्याला बिघडत नाही. तुमची भूमिका जी आहे ती भूमिका लोकांच्या पर्यंत आहे. लोकांना भूमिकेची गरज असते, लोकांना वळण भूमिका लावू शकते, भूमिका लावू शकते. गप्प बसणारा कोणत्याही प्रकारचं वळण लावू शकत नाही. आणि म्हणून सरांनी विद्यार्थी तर घडवलेत महाराष्ट्रभर त्यांचे विद्यार्थी आता रिटायर झाले. आमच्यासारखे 25-25 वर्ष झाले रिटायर होऊन चित्र आहेत. पण मदर आमचं त्याच्यानंतर बऱ्याच नंतरचा पण तेही रिटायर झाले. पण अजून तासूसारखे आहेत ते थोड्या दिवसात होते रिटायर. हे सगळे जे लोक आहेत ह्या सगळ्या लोकांनी सरांची परंपरा लताताई आहेत, लताताई माझ्या आधी रिटायर झाले,
हे सगळे. कारण मला ते आवड माझ्या आधी शिकले आवडच्या तुकड्यांमध्ये ते शिकायला गजमल माळी आणि नरेंद्र सपळगावकर ही सरांच्या एमएच्या विद्यार्थ्यांची पहिली तुकडी मला माझ्या आठवणीप्रमाणे नरेंद्र सपळगावकर आणि गजमल माळी कधीच रिटायर झाले. नानासाहेबांनी तर समजा वकिली केल्यामुळं रिटायर होण्याचा त्यांना काही प्रश्न होता, पण तेही जेल होऊन वगैरे रिटायर झालेले त्यांनाही काळ झालेला. तर एवढी मोठी साधारण 34 वर्ष सर विद्यापीठात 59 मध्ये विद्यापीठ निघालं, 59 मध्ये मराठी विभाग निघाला. पहिल्या दिवसापासून सर तिथं होते. 93-94 मध्ये ते रिटायर झाले आणि म्हणजे इतकी वर्ष. आणि त्याच्यानंतरही मग विवेकानंद कॉलेजमध्ये बोलावलं तर किंवा आणखी कुठं बोलावलं तर ते शिकवतच होतं. आजही ते शिकवतच राहतात. त्यांच्याकडे जातात. आमचे पुष्कळ लोक त्यांना काही विचारत असेल तर त्यांच्याकडे जातात. महाराष्ट्रातून येतात आणि त्यांच्याकडे जातात. आणि सरांच्याकडे गेलो होतो. आमचे गणेश कलाचे विद्यार्थी असो नसोबत सरांशी सतत चर्चा करतात. अमरावतीच्या चर्चासत्रामध्ये एका टेबलावर बसून दोघं चर्चा करत होते. म्हणजे कोण बसले? सर चौकशी केली म्हणते कनाके. तिथे गेलो, ते तिकडे बसले. पण तिथे गेल्यानंतर तर त्यांचं आकलन जबरदस्त आहे. हे सगळे कोणताही माणूस आज सर प्रसाद सर हे आज महाराष्ट्रातले पहिल्या क्रमांकाचे क्रमांक देणं हे औचित्याला बरोबर नाही, पण सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचे अभ्यासक आहेत, समीक्षक आहेत, भाषा अभ्यासक आहेत. त्यांच्याशिवाय तर नो पाहिजे. आणि म्हणून त्यांचा जास्तीत जास्त आपल्याला उपयोग आपल्या स्वतःच्या वाढीसाठी आपण करून घेतला पाहिजे असं मला वाटतं. आता फक्त या पुस्तकाच्या संबंधामध्ये या नव्या वाटा शोधणारे कवी आता हे आज प्रकाशित झालेलं हे जे पुस्तक आहे हे या पुस्तकात नव्या वाटा शोधणारे कवी या पुस्तकाचं प्रकाशन झालं असं मी जाहीर करतो. आणि त्याच्यामध्ये जाहीर करतो त्याच्यामध्ये 7 कवी त्यांनी घेतले. लघुपत्रिका अशा प्रकारचा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आम्ही लघु अनियतकालिक असं त्याला म्हणतो. ते कधी निघायचं महिन्याच्या महिन्या वगैरे 2 महिन्याला 3 महिन्याला ते नियत नव्हतं, अनियत होतं. कधीही निघायचं. आणि ही जी छोटी छोटी 1 पानी 2 पानी 3 पानी 4 पानी वगैरे निघायची नियतकालिका काढायची काही मित्रमंडळी एकत्र येऊन त्यातले कवी निवडून ज्या कवींनी कवितेला आपल्या परीनं दिशा देण्या वेगळं काहीतरी देण्याचा प्रयत्न केलाय त्यांच्यावर हे सुटलेले होते. आणि त्यांच्यावरचं हे लेखन आहे. त्याच्यात महत्वाची गोष्ट अशी की वसंत दत्तात्रय गुर्जर सरकार, चंद्रकांत पाटील लोकांना माहिती, याच्यामधलं नाव सांगतो मी तुम्हाला. चंद्रकांत पाटील माहिती, नेमाडे माहिती, तुळशी परब माहिती, ही सगळी अरुण कोलटकर माहिती, ही सगळी नावं माहिती. मनोहर ओक माहिती आहे बऱ्याच प्रमाणात, मनोहर ओक माहिती. पण वसंत दत्तात्रय गुर्जर सारखा कवी हा थोड्या लोकांना त्याचं जे वेगळेपण आहे ते नेमकं हिरून अनेक वेळा ते बोलायचे की हा फार वेगळा कवी वगैरे. आमच्यासारखं कोणी बसलो चर्चा जर सुरू झाली तर त्यातून आम्हाला हे ऐकायला मिळायचं. तर हे सगळ्यांच्या कवीवर हे सुटून गेलेले होते, हे राहून गेलेले होते असं कुठेतरी त्यांना वाटलं. आणि म्हणून त्यांच्यावर त्यांनी लिहिलं की एक उत्तम अशा प्रकारची गोष्ट झाली. कदाचित त्यांच्या पाठीमागे चंद्रकांत पाटील लागले असावे हे लिहा माहीत नाही मला. तर या कवींवर त्यांनी लिहिलंय, त्यांचं वेगळेपण त्यांनी सांगितलेलं आहे. मला या निमित्तानं एक आठवण झाली. आठवणी अशा होतच असतात. साधारणपणे 1997 मध्ये अनुष्टुप मनमाडून अनुष्टुप नावाचं एक वैमानिक निघायचं. त्यामध्ये नामदेव धरणांची एक मुलाखत सतीश काळशेकर या 60 मधलाच एक कवी त्यांनी नामदेव सरांची एक मुलाखत घेतली होती. आणि त्यांनी काही मतं या कवींच्या संदर्भामध्ये त्या मुलाखतीत मांडलेली होती. पुस्तक आताच आलेलं असल्यामुळे माझ्याकडे दिवसापूर्वी आलं, पण हे पुस्तक आत्ताच आलेलं असल्यामुळं त्या मुलाखतीचा सरांना लक्षात असेल तर कदाचित त्याच्यामध्ये त्यांनी तिचा परामर्श घेतला असण्याची सुद्धा शक्यता आहे. माहीत नाही, मी ठामपणानं सांगू शकत नाही. पण त्याची आठवण मला नेमकी त्या लेखात त्या मुलाखतीची त्या हक्काची विशेष अंक होता नामदेव सरांवर काढलेला तो. त्याच्यात ती मुलाखत होती सतीश काळशेकरांनी घेतलेली. आणि या कवींच्या संदर्भामध्ये नामदेव सरांनी काही
त्यांना वाटतात, त्यांना जाणवतात. त्यांना जाणवून आपल्याला जाणवून आपल्याला वेगळंही जाणवू शकतं. सरांना आणखी काहीतरी आणखी वेगळं अशा प्रकारचं वाटू शकतं. तर ते त्याची आठवण या ठिकाणी झाली. कदाचित ती सरांच्या लक्षात असेल तर तिचाही परामर्श या लेखनामध्ये घेतला गेला याची शक्यता आहे. सरांच्याबद्दल जितकं आपण बोलू तितकं कमीच आहे. कारण आम्ही त्यांचे विद्यार्थी जे थोडेफार गंभीर आपल्या व्यवसायाशी प्रामाणिक आणि अभ्यासाचे थोडेफार गंभीर, जे अतिगंभीर होते ते होते, पण आमच्यासारखे थोडेफार गंभीर असलेले जे विद्यार्थी आणि आज जे उभे आहोत ते त्यांच्यामुळे आहोत. आज तुमच्या समोर मी बोलू शकतो तो त्यांच्यामुळे बोलू शकतो. पालकुलकर्णी ते असे उत्तम शिक्षक लाभणं हा सुद्धा एक भाग्याचा अशा प्रकारचा भाग असतो. ते भाग्य आपण विद्यार्थ्याला लाभलेलं होतं. तर ते ही भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या पुस्तकाचं प्रकाशन झालं, आपण ऐकून घेतलं. सरांनी खरं म्हणजे काही फार धड बोललेलो नाही, पण ऐकून घेतलं त्याबद्दल त्यांचे आणि मराठवाडा साहित्य परिषदेचा सत्कार स्वीकारला त्याबद्दल त्यांचे, सुमती बेटलींचे, त्यांच्या कुटुंबियांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. या समारंभाचे अध्यक्ष व्यासपीठावर असलेले सगळे मान्यवर आणि आपण सगळे माझ्या सत्काराला उपस्थित राहणारे वर्षाचा मी झालो. या घटने माझं वैयक्तिक कर्तृत्व काय असं मी ठाण्याला ते आल्यावर म्हटलेलो. काही तुम्ही महत्वाचं काम केलं आणि तुमचा सत्कार त्या निमित्तानं झाला हे कळू शकतो. पण एखाद्याचं वय वाढतं त्यात त्याचा काहीच भाग नसतो. एक तर आई वडिलांकडून जी जनुक मिळतात त्याचा वाटा त्यामध्ये आहे. आज वैद्यकीय सेवा जी उपलब्ध आहे तिचा फार मोठा वाटा त्यामध्ये आहे. तेव्हा 90 गाठली एवढंच त्याचा अर्थ. पण परिषदेनं सत्कार करायचा ठरवला. मी म्हटलं ठीक आहे, परिषदेला मी नाही म्हणत नाही. कारण परिषद आणि मी आम्ही वेगळी कधी मी स्वतः मानला. तेव्हा मी हा सत्कार स्वीकारलेला आहे. या क्षणी या 90 वर्षात जे काही घडलं त्याच्या अनेक आठवणी माझ्या मनात असतात. विशेषतः मला लाभलेले शिक्षक, खुद्द माझे वडील ज्यांचे फार मोठे संस्कार माझ्यावर आहेत. कॉलेजमध्ये मबी चिटणीस, मेघश्याम कुंडलिक रेगे यासारखे शिक्षक मला लाभले. हैदराबादला भगवंत देशमुख, कहाळेकर, नांदापूरकर यासारखे शिक्षक आणि या सगळ्यांच्या शिकवण्यातून मी घडलेलो आहे. हे सगळे शिक्षक त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप महत्वाचं काम केलेले शिक्षक. काहींनी लिहिलं नाही, उदाहरणार्थ कहाळेकर, परंतु एक मूलभूत विचार वर्गात देणं हा कहाळेकरांचा एक वैशिष्ट्य. नरहर कुरुंदकर त्यांना स्वतःचे गुरु मानत. यामध्ये कहाळेकर काय होते हे लक्षात येतं.
तेव्हा या सगळ्या शिक्षकांची मला या क्षणी आठवण. त्यानंतर मला जे वरिष्ठ लागले भगवंत देशमुख, लता मोरे यांनी सांगितलं की त्यांच्या आलोक या पुस्तकाच्या विरोधात मी वर्गात सतत बोलत राहील. काही विद्यार्थी भगवंतरावांकडे गेले, सर तुमच्या पुस्तकावर ते रसाळ वाईट बोलतात. भगवंतरावांनी त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हातून दिलं. ते जे बोलतात ते महत्वाचं आहे हे समजून तुम्ही ते आत्मसात करा. वाल कुलकर्णी यांनी ते काही वरिष्ठ आहेत आणि मी त्यांच्या हाताखालचा आहे असं कधी भासू दिलं नाही. ते स्वतः एखादा लेख लिहिला की स्वतःच्या खोलीतून उठून माझ्या खोलीत येते, रसा हे जरा वाचून बघा बरं कसं जमलंय का काही. मी नुकताच MA झाले. 3 वर्ष माझा शिकवण्याचा अनुभव. वाल कुलकर्णी आयुष्यभर मास्तरकी आणि प्राध्यापकी केलेली, पण त्यांनी असं कधी मांडलं नाही. उलट ते म्हणायचे की मी तुमचा विभाग प्रमुख आहे कारण मला तुमच्यापेक्षा जास्त अनुभव आहे, एवढंच. तेव्हा यांच्या सहवासामध्ये मला खूप आनंद मिळाला नोकरीचा, आणि हे या ठिकाणी नमूद करणं आवश्यक आहे. त्याबरोबर एक गोष्ट मी लिहिली माझ्या वैयक्तिक अनुभवांच्या मध्ये की हे विलक्षण लोकप्रिय विद्यार्थीप्रिय भगवंतराव काय किंवा वाल कुलकर्णी काय, आणि मी नव्यानं शिकवायला लागले. माझ्या जो वक्तृत्व नावाची चीजच नाही, कंटाळवाणं बोलणारा प्राध्यापक, अशी एक सुरुवातीला माझी प्रतिमा कॉलेजमध्ये निर्माण झाली. पण आपल्याला ज्या वर्गामध्ये ही वाल कुलकर्णी भगवंतरावांसारखी माणसं शिकवतात त्या वर्गामध्ये निदान हा माणूस बरं शिकवतो इतकं तरी आपण मिळवलं पाहिजे. या दृष्टीनं मी तयारी करून वर्गात जायला थोडे शिस्त त्यामध्ये लागली. पुढे मग मला स्वतःची एक आयडेंटिटी प्राध्यापक म्हणून हळूहळू प्राप्त होती की वाल कुलकर्णी आहेत पण रसाळही आहे. हे सुद्धा या क्षणी मला आठवतं. परिषदेमध्ये अनंत भालेराव, भगवंतराव यासारख्या माणसांचा सहवास मला लाभला. या क्षणी मला तुषम कुलकर्ण्यांची विशेषत्वाला आठवलं. त्यांचं आणि माझं गमतीदार खो खो असावा तसा. तुषम जेव्हा सेक्रेटरी परिषदेचे तेव्हा मी प्रतिष्ठानचा मुख्य संपादक, आणि तरी ते संपादक मंडळात. मग कधी मी चिटणीस परिषदेचा आणि ते मुख्य संपादक, आणि तरीही मी त्यामध्ये संपादक. असे खो खो आमच्यामध्ये चालू असेल. कधी ते प्रतिष्ठानचे मुख्य संपादक, कधी. आणि कवी मंडळी त्यांच्या कविता आम्ही नाकारीत असो, ते भयंकर संतप्त झाले. तुषम काय करायचे, सर तुम्ही आमची कविता का नाकारली? अरे मी तुषम नाहीये, मी रसाळ आहे. ते तिकडे ते तुषम, माझ्याकडे गोट. मग तो कवी माझ्याकडे यायचा.
असे गमतीदार त्यांचे माझे संबंध. तेव्हा प्रतिष्ठानच्या बाबत आणखी एक गोष्ट मला इथं जाणीवपूर्वक सांगावीशी वाटते, ती म्हणजे चंद्रकांत पाटलांबद्दल. माझ्या कारकिर्दीत जेवढे महत्वाचे विशेषांक निघाले ते बहुतेक चंद्रकांत पाटलांनी संपादित केले. त्यामध्ये माझा काही वाटा नाही. आणि चंद्रकांत पाटलांनी कुठंही आपलं नाव अतिथी संपादक म्हणून किंवा कुठल्याही प्रकारे येऊ दिले. हे वाङ्मय प्रेम पाटलांकडून शिकण्यासारखं. म्हणजे ते नास्तिक आहे, गीता वगैरे मानत नाही, पण काम करायचं, त्याचं श्रेय घ्यायचं हे पाटलांच्या स्वभावात मला त्याला झालं. अनेक लेखक कवी पाटलांनी घडवले, अनेकांना मार्गदर्शन केलं. म्हणजे ते कबूल करणार नाहीत, पण मी त्यांना अनेकदा म्हणालेलो आहे की तुम्ही तुमची कविता सोडून उरलेल्या कवींना मोठं करण्यासाठी का धडपड करा. उत्तम दर्जाची कविता पाटलांनी लिहिलेली आहे. कित्येक वर्ष झाली पाटलांचा नवा संग्रह नाही, लिहिलेले आहेत कविता, पण आपल्या लेखनाकडे कसलंही लक्ष दिलं नाही आणि दुसऱ्या लेखक कवींना मोठं करत राहिले. हे वेगळंच असं व्यक्तिमत्व आहे. आणि मला फार बरं वाटतं की मला त्यांची प्रतिष्ठानच्या कामात खूप मोठी मदत होती. ठाले आणि मी हे आमचे विद्यार्थी, पण इतकं संवाद ज्याला म्हणतो, आम्ही दोघेही परिषदेचं काम करत असताना कुठेही मतभेद नाही. एकमेकांच्या सहवासात आनंद अनुभवत राहिलो, कामं मिळून केली. आणि माझ्या परिषदेच्या कारकिर्दीत सगळ्यात मला आनंददायक असा जो काळ मिळाला तो ठाल्यांच्या काळात. त्यापूर्वी अनेक मतभेद झाले. एक म्हणजे भूमिका माझी अशी होती की प्रतिष्ठान हे केवळ मराठवाड्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाही, ते संपूर्ण महाराष्ट्राचं मासिक बनवायचं. याला सगळ्या कार्यकारिणीचा विरोध, खुद्द नरहर पुरंदकरांचा विरोध, एका बाळकृष्ण कवठेकरांनी लिहिलेला कांतांवरचा लेख मी छापला. कांतांवर भरपूर टीका होती, कांत विलक्षण संतप्त झाले. सगळी कांतांची मित्रमंडळी परिषदेच्या कार्यकारिणीत असली. त्यांनी तक्रार केली, रसायन काढायचो. पुरंदर फक्त माझ्या पाठीशी होते. पुरंदरांचे माझे खूप मतभेद व्हायचे. वाङ्मयीन भूमिका आमच्या पूर्ण एकमेकांच्या विरुद्ध. आम्ही एकमेकांच्या विरुद्ध लेखनही केलं त्या काळात. त्यांनी नारायण सुर्वेंची स्तुती करणारे लेख लिहिले, त्याला मी उत्तर दिली. ती उत्तर वाचल्यानंतर पुरंदरांनी पुन्हा लेखन केलं. असे आमचे संबंध. पुरंदरांनी कांतांना जे पत्र लिहिलं ते त्यांनी मला वाचायला दिलं. त्यांनी असं लिहिलं की एकनाथांच्या नंतर मराठवाड्यात सगळ्यात मोठे कवी कालिदास, पण आज पश्चिम महाराष्ट्र सगळा विचारात घेता कुसुमाग्रज आणि बोरकर यांच्या संदर्भात तुमचं स्थान काय याचा तुम्ही विचार केला पाहिजे. ते पत्र सुद्धा कांतांना अर्थात आवडलं नाही, पण मला ते म्हणाले
की तुझी ही भूमिका मला मान्य नाही. माझा मराठवाड्यातला लेखक फालतू असेल त्याला आपण प्रसिद्धी दिली पाहिजे, पण ज्या अर्थी तू संपादक आहेस त्या अर्थी तुझं संपादकीय स्वातंत्र्य मी मान्य केलं पाहिजे, मी त्याची प्रतिष्ठा सांभाळली पाहिजे. म्हणून मी तुझ्या पाठीशी आहे. मला तुझी भूमिका अजिबात मान्य नाही. हे अतिशय आनंददायक होतं आणि या क्षणी मला त्याची मुद्दाम आठवण करायची वाटली. तेव्हा मी बरंच लेखन केलं. मी असं मानतो की आपल्याला काही गुण निसर्गाकडून म्हणा परमेश्वराकडून म्हणा मिळाले, त्या गुणांचा जर आपण उपयोग केला नाही तर आपण एका परीने गुन्हेगार झालो. आमचे भगवंत देशमुख अतिशय बुद्धिमान, वाङ्मयाचे अतिशय उत्तम समाज, काही लिहिलंच नाही. मला हे त्यांचं कधीच पटलेलं. कहाळेकर काहीही लिहिलेलं नाही. अतिशय उत्तम अशा तऱ्हेची वाङ्मय समज असलेली ही मंडळी. जर मला काही विचार करायला येतो, करता येतो वाङ्मयाबद्दल, तो बरा की वाईट हा वेगळा मुद्दा. तो टिकेल की नाही हेही सांगू शकणार नाही, पण माझं कर्तव्य आहे तो मी मांडणं. आणि ही जी शास्त्र आहेत, विशेषतः सामाजिक शास्त्र, यामध्ये जे विचार प्रकट ते त्या व्यक्तीनं निर्माण केलेले असतात. विज्ञानामध्ये असं नाही. न्यूटन जर झाला नसता तर गुरुत्वाकर्षणाचा नियम कळला नसता, दुसरं कोणी काढणारा निघाला असता. पण मर्ढेकर जे विचार मांडतात वाङ्मयाबद्दल ते मर्ढेकर होते म्हणूनच आलेले आहेत. सगळ्या सामाजिक शास्त्रांमध्ये विचारवंताच्या भूमिकेला महत्व असतो आणि तो विचारवंत हाच त्यामध्ये सगळ्यात महत्वाचा असतो. म्हणून मला जर काही वागण्याबद्दल वाटत असेल, सुचत असेल तर ते मी मानलं पाहिजे असं मला वाटायला. आणि म्हणून मी दुसरं काही करतच नाही. मला जे लिहावंसं वाटतं, जो लेखक आपण याच्यावर लिहिलं पाहिजे असं वाटतं त्याच्यावर मी लिहित गेलो. आता हे जे पुस्तक प्रसिद्ध झालं, चंद्रकांत पाटलांनी वसंत दत्तात्रय गुर्जर यांची कविता संपादित करून छापली. ते माझ्याकडे पुस्तक आल्यावर मी ते वाचलं. म्हटलं या कवीवर आपण लिहिलं पाहिजे. मला तो कवी खूप आवडतो, आजही आवडतो. त्याचे अनेक दोष आहेत ते मी माझ्या पुस्तकात मांडलेले आहेत माझ्या दृष्टीने, पण तो कवी मला खूप आवडतो, त्याच्यावर मी लिहिलं. मग असा विचार केला की मग आपण या चळवळीवरच काय लिहू. हे सगळे कवी बंडखोर आहेत आणि काही भूमिका घेऊन कविता लिहितात. त्या भूमिकेची तपासणी आपण करायला पाहिजे. आणि मग मी हे पुस्तक हे लिहिलं. चंद्रकांत पाटलांचा मोठेपणा असा की त्यांच्यावरही मी खूप टीका केली, त्यांची गुन्हे अर्थात दाखवलेले, पण त्यांनी हे पुस्तक प्रसिद्ध होण्यासाठी मला बरीच मदत केली. आणि हे पुस्तक पॉप्युलरनं छापलं, त्याला प्रामुख्याने चंद्रकांत पाटील हे करणार आहे. तेव्हा पाटलांचं हे खास वैशिष्ट्य या ठिकाणी मला नमूद करावं असं वाटतं. आजही मी लिहित असतो आणि जोपर्यंत
माझा मेंदू काम करतो, काही एक विचार सुचतात, तोपर्यंत आपण मेंदूचा वापर केला पाहिजे. काही फार वेगवान, उदाहरणार्थ ज्ञानकोश केतकर हे म्हातारपणी चमत्कारिक लिहू लागले. अतार्किक त्यांचं शेवटचं लेखन हे फार वाईट आहे, पण त्यांचा विश्वास होता की आपण खूपच चांगलं लिहितो. आता माझं लेखन असं असेलही कदाचित ते इतरांनी सांगावं, पण आपल्याला नीट विचार अजून करता येतो असं निदान माझी श्रद्धा आहे. आपण व्यवस्थित तर्कशुद्ध विचार करू शकतो आणि त्या प्रकारे मी लेखन केलं. दुसरं असं की मराठीतले 99% समीक्षक हे आस्वादक समीक्षक, आणि ही आस्वादक समीक्षा चंद्रकांत पाटील म्हणाले तशी समीक्षाच नाही. म्हणजे कथा घ्यायची, आपल्या मनात जे विचार येतात, विशेषतः जे विचार रूपकात्मक प्रतिमात्मक असे असतात, ते विचार मांडत राहायचे. त्या कथेच्या निमित्तानं मी अच्युतांवर प्रोजेक्ट मोठा शिकले आणि त्यामध्ये मी भूमिका ही कशी अतार्किक आणि शिवडो कशी क्रिटिसिझम कशी होते हे मांडलेलं आहे. तो लेख जेव्हा मराठीमध्ये प्रसिद्ध झाला तेव्हा त्या संपादक राजा दीक्षित यांनी संपादकीयमध्ये लिहिलं की मी पहिल्यापासून याला मोठा समीक्षक मानत होतो. गंगाधर गाडगी, शिल्पू भागवत सगळे त्याची स्तुती करत होते. रसाळनी जे दाखवलं ते आमच्या कधी लक्षातच झालं नाही. तर ही समीक्षा मला आवडते आणि म्हणून समीक्षा हे एक वाङ्मयाचं शास्त्र आहे. वाङ्मयाचं स्वरूप उलगडून दाखवणारं ते शास्त्र आहे. आणि म्हणून शास्त्राची सगळी शिस्त पाळून समीक्षा लिहिली पाहिजे. ही माझी पहिल्यापासून भूमिका. ज्याला चंद्रकांत पाटलांनी अकॅडमिक क्रिटिसिझम म्हटलेलं आहे त्या पद्धतीची क्रिटिसिझम मी लिहिलेली आहे. मला म्हणजे गंगाधर गाडगीळ काय, विजयाबाई राजाध्यक्ष काय, सरोजिनी वैद्य काय, किंबहुना अरुणा ढेरेपर्यंत समीक्षक जरी घेतले, हे सगळे समीक्षक आस्वादक पद्धतीनं लिहित असतात आणि या समीक्षेतून वाङ्मयाबद्दल आपल्याला काहीही मिळत नाही, कारण ते एका परीनं ललित निबंध असतात. त्या समीक्षकाचे वाङ्मय कृतीच्या आधारानं लिहिलेला ललित निबंध असं त्याचं रूप असतं. आणि म्हणून हे समीक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे की ही समीक्षा हे एक शास्त्र आहे आणि त्या पद्धतीनंच ते लिहिलं गेलं पाहिजे. आणि जे काही मी लिहिलं त्यामध्ये एक योजना होती. मला मर्ढेकरांवरही खूपच आवडायचं पहिल्यापासून. मर्ढेकरांवर लिहायचंच हे मी ठरवलं. मर्ढेकरांवर लिहिलं, कुशेलेग्यांवर लिहिलं, त्यांच्या तरंगीकरांवर लिहिलं. मग लक्षात आलं की आपण नवकवितेचे महत्वाचे 3 कवी घेऊन काढले. मग आता वसंत दत्तात्रय गुर्जराचा सामना आला. या निमित्तानं नवकवितेला विरोधी उभी राहिलेली जी चळवळ आहे तिच्यावर आपण लिहायला पाहिजे. आणि ते लिहून ही एक पूर्ण कवितेचा संप्रदाय हा वाचकांच्या समोर ठेवलेला आहे, ज्याला नवकविता आणि नवकवितेला विरोधी अशी असलेली कविता हे या पद्धतीनं मी हा ग्रंथ लिहिलेला आहे. मी अलीकडे एक विचार मांडतो, 1-2 मिनिटात त्याबद्दल बोलतो की वाङ्मयिक संस्कृतीमध्ये प्रचंड पडझड होते.
समीक्षा लिहिलीच जात नाही, वाचली जात नाही. समीक्षा छापायला प्रकाशन तयार होत नाही. कवितेबद्दल तीच गोष्ट. मराठीमध्ये मासिकच नाही. मुक्त शब्द हे वाङ्मय मासिक सोडलं तर मराठीमध्ये मासिक हा प्रकार संपुष्टात आलेला आहे. त्याचा परिणाम असा होतो की जे छोटे वाङ्मय प्रकार आहेत, उदाहरणार्थ प्रवास वर्ण, मराठीमध्ये उत्तम प्रवास वर्ण रावी जोशी, प्रभाकर पापले यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र, इरावतीबाई किंवा दुर्गाबाई भागवत यांचं लेखन अतिशय उत्तम दर्जाचं. मराठी लघुकथा, वैचारिक लेख हे कुठे छापायचे? मासिक नाही तर ती छापली जाणार नाही. मग या वाङ्मय प्रकारांना दिवाळी अंकात फक्त कथेला महत्व मिळतं, बाकी वाङ्मय प्रकार गौणात पण येतात. मग या वाङ्मय प्रकाराचं लेखन मराठीमध्ये संपुष्टात येणार का? हे मासिक आपण का नाही काढत? साहित्य संस्थांनी सगळ्यांनी मासिक बंद करून द्वैमासिक त्रैमासिक केली. नवभारत सारखं समीक्षा आणि इतर वैचारिक वाङ्मयाचं मासिक त्रैमासिक होऊन बसतो. मी एक लेख लिहिला आणि नवभारतला विचारलं, रणांगण या कादंबरीला 85 वर्ष झाली प्रसिद्ध होती. मी रणांगणचा नव्यानं विचार करणारा लेख लिहिलेला. तर संपादकांनी सांगितलं की दिवाळीनंतरचा जो एक अंक निघेल, मार्च एप्रिल मधला आता येणार, त्यामध्ये कदाचित तुमचा लेख घेतला. मग मी लिहायचं तर कधी कुठे? बरेच स्फुट प्रकार जे आहेत ते प्रत्यक्ष पुस्तक रूपाने जर प्रसिद्ध झाले तर वाचले जात नाही. पहिल्यांदा मासिकात जेव्हा इरावतीबाईंचा लेख येतो महाभारतावरचा एखादा, तेव्हा महाभारतावरचं युगांत हे पुस्तक त्याच्याबद्दल एक कुतूहल आणि आकर्षण निर्माण झालेलं असतं. जर हे लेख आधी आलेच नाही तर हे वाङ्मय हळूहळू मराठीतून नाहीसं होईल. हा एक भाग झाला. दुसरं, परीक्षण नाही, काय वाचावं? सारख्या कादंबऱ्या आता लिहिल्या जात आहेत आणि प्रत्येक कादंबरीबद्दल या युगातली सर्वश्रेष्ठ कादंबरी म्हणून लिहिलं जातं. वाचावं तर ती वाचवत सुद्धा नाही. मग उत्तम दर्जाची परीक्षणं देणारी वर्तमानपत्र पाहिजे. वर्तमानपत्र फार अकॅडमिक स्वरूपाची समीक्षा देत नाही, पण जी वाचकांना मार्गदर्शक असते अशी समीक्षा देतात. आता वर्तमानपत्रांनी तर जाहीर करून टाकलं, तुम्हाला माहिती की आमचा मूळ धंदा हा जाहिरातीचा आहे. आम्ही वर्तमानपत्र जाहिरातीसाठी चालवतो आणि उरलेली जागा आम्ही बातम्यांनी भरून काढतो. यामध्ये वाङ्मयाला स्थानच नाही. मौजेसारखं एक सगळं सांस्कृतिक विश्व आपल्यामध्ये सामावून घेणारं साप्ताहिक मराठीमध्ये होतं, ते नाही. चित्रपटाची परीक्षणं नाही, नाटकाची परीक्षणं नाही, संगीताच्या मैफिली होतात, परीक्षणं नाही. वाङ्मयावर एक ओळ लिहिली जात नाही. एकेकाळी वर्तमानपत्रातून वाङ्मयीन वाद होत, अत्रे फडके वाद किंवा आता क्षीरसागर वाद संवाद नावाचं एक सदर चालवत असत. दर आठवड्याला लोकसत्तेमध्ये अनेक विषयावर वाङ्मयीन विषयावर लिहिली आणि मुक्तपणे लिहिली. कुठेही 15 ओळीत लिहा, 20 ओळीत लिहा असं काही नव्हतं. हे वातावरणच गेलेलं आहे.
म्हणून मला असं वाटतं की जे मराठी मालकीचे वर्तमानपत्र आहे त्यांनी एक आपली सांस्कृतिक जबाबदारी म्हणून एक आठवड्याला 4 पानांची केवळ वाङ्मय आणि कला यांना वाहिलेली पुरवणी दिली की याच्यामुळे मला नाही वाटत त्या वर्तमानपत्राचं नुकसान, कारण आजही मोठा रसिक वर्ग मराठीमध्ये आहे ज्याला त्यांची गरज वाटते. ही माणसं ही दैनिक घेती, या दैनिकाला एक प्रतिष्ठा सांस्कृतिक मिळेल, पण मराठी मालकीची वर्तमानपत्र ही जाहिरातीच्या धंद्यात दिलेली असल्यामुळे हे कितपत शक्य होईल हे मला सांगता येईल. पण असं मानतो की मराठी भाषेसाठी मराठी मालकीच्या दैनिकांनी काही एक गोष्टी नव्यानं करायला पाहिजे, तरच हे वातावरण बदलू शकतं. आणि म्हणून माझ्यासारख्या आता 90 गाठलेल्या माणसाला, ज्यानं 60 ते 90 या काळात वाङ्मय वातावरण अनुभवलेलं आहे, त्याला हे आजचं विकत झालेलं वातावरण पाहून अतिशय वेदना होतात. आणि हे आपण कधी बदलू, कधी बदलणार याची एक वाट पाहत राहणं एवढंच माझ्या हातात असतं. तेव्हा हे लवकर बदलावं आणि वाङ्मयाला एक प्रतिष्ठा मराठी समाजामध्ये पुन्हा प्राप्त व्हावी असं मला वाटतं. साहित्य परिषदेनं माझा हा सत्कार घेतला. ठाण्याने मला माझी खूप लाड केली. सगळ्या प्रकारे मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होऊन मी म्हटलं तर समीक्षा शाखा संमेलन भरवून त्यांनी मला तिथं बसवलं. मला एक समीक्षक म्हणून एका पंजाबातल्या साहित्य संमेलनामध्ये माझा सत्कार. त्यानंतर अमरावतीला माझ्या समीक्षेवर चर्चासत्र घेतलं. त्यांनी खूप माझ्यासाठी